10,000 वर्ष उलटून जातात. म्हणजे की हो. शंकरांचं उग्र तप चालू होतं आणि तप ते इतकं उग्र होतं, की त्यांच्या शरीराचं तापमान वाढायला लागतं. त्यांची ऊर्जा हो. वाढायला लागते आणि त्या ऊर्जेतनं, त्या उग्र तपातनं त्यांच्या म्हणजे घामातनं हं. 17 घामाचे त्यांचे थेंब त्यांच्याच त्रिशूळाला लागून जमिनीवर पडतात. ओके. आणि त्या 17 जे थेंब पृथ्वीवर पडले, तर म्हणतात की परिक्रमा करताना तुमच्या मनामध्ये जे काही असतं, हं. ते तुम्ही तिला सांगावं आणि ती तुम्हाला तर आशीर्वाद रूपाने देते. ओके. आता दुर्दैवाने माझे वडील खूप लवकर वारलेले होते. हं. त्याच्यामुळे मला वडिलांचा सहवास थोडासा कमी लाभलेला होता. हां. आणि मनामध्ये सारखं वाटायचं, की आता मी घरातनं एकटी जाणार आहे. माझ्या हं. ओळखीचं कोणी नसणार आहे. हं. तर सगळ्यांना प्रश्न असायचा, की काय? तर मग मी तिला घरीच एक विनंती केली होती आणि मी तुझ्या तटावर येतेय, तर मी हे ॲज अ माहेर म्हणून येते. तू माझं काय करणार आहेस ते तू बघ. पण मला ओह! जर विचारशील, हं. तर तू मला पितृतुल्य व्यक्तीचा सहवास नक्कीच दे या तटावर. ओके. असं विनंती करून गेले आणि मग त्या म्हटल्या, की आपण दोघी मिळून म्हणजे मी तुझ्यासोबत राहते आणि हं. परिक्रमा करू. आता परिक्रमेचे नियम असे असतात, की सोबत म्हणजे सोबत चालायचं नसतं. साधारण तुमच्यामध्ये अर्धा किलोमीटरचं अंतर पाहिजे. कारण ओह! तुम्ही अवांतर बोलायला आलेल्या नाही. हां. आता ही बरोबर. तपोभूमी आहे. तुम्ही तपाससाठी इथे आलेला आहात, की नामृता इति नर्मदा. म्हणजे जी कधीही मृत होत नाही, ओके. अशी ही नर्मदा आहे. आणि ही 21 कल्पांपासून म्हणजे किती कल्पांत येऊन गेले, हां. तरी पण ही नर्मदा नदी आहे. म्हणजे मी ओके. एका Googleला बघताना, की नासाच्या एका फोटोमध्ये हं. की सगळं बुडलेलं असताना सुद्धा ती एक नदीची एक अशी रेघ दिसते. तर म्हणजे त्यांनी पण ते मान्य केलंय, की नर्मदा नदीचं अस्तित्व हे ओह! कल्पांतामध्ये सुद्धा आहेच. ज्ञान मिळवायचं असेल तर गंगेच्या किनाऱ्यावर आपण ज्ञान मिळवावं. हं. भक्ती मिळवायची असेल आपल्याला तर यमुनेकडे जावं. हां. समृद्धी मिळवायची असेल तर ब्रह्मपुत्रेकडे जावं. हं. धन मिळवायचं असेल तर गोदावरी नदीचं हे करावं. हां. पण जर तुम्हाला मुक्तता आणि जर काही तप मिळवायचं असेल हां. किंवा तप करायचं असेल, हां. तर त्याच्यासाठी रामकृष्ण हरी मंडळी. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उत्सव भक्तीचा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आज उत्सव भक्तीचा या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत स्वप्ना देशपांडे ताई. ताई तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी स्वप्ना देशपांडे. तर आपण ताईंना विचारूयात, की आजचा आपला भक्ती मार्गाचा विषय काय आहे? ताई आपला भक्ती मार्गाचा विषय काय आहे जरा त्याविषयी सांगा? आणि आज भक्ती उत्सव या मालिकेमध्ये आज आपण नर्मदा परिक्रमा ही कथा बघणार आहोत किंवा हा एक प्रवास बघणार आहोत. 2 डिसेंबर 2022ला हं. मी परिक्रमा ओंकारेश्वरवरनं उचलली आणि हा प्रवास माझा 140 दिवसांचा होता. 23 एप्रिल रोजी हं. 2023ला माझी परिक्रमा ओंकारेश्वरला पूर्ण झाली. असं 140 ओके. दिवसाचा हा माझा प्रवास होता. वाह! वाह! पण मग नर्मदा परिक्रमा म्हणजे मला काहीच माहीत नाही या परिक्रमेविषयी फक्त नाव ऐकलेलं आहे. सो मला क्युरिओसिटी आहे, की एक्झॅक्टली नर्मदा परिक्रमा म्हणजे नक्की काय असते? किंवा मग ती का केली पाहिजे? हे खूप सारे प्रश्न आहेत. तर तुम्हाला का करावीशी वाटली जरा त्याविषयी सांगा? माझी परिक्रमा करण्याचे कारणच वेगळं होतं थोडंसं. 2013 साली मी अवधूतानंद उर्फ स्वामी जगन्नाथ कुंटेंचं हं. नर्मदे हर पुस्तक वाचलेलं होतं. ओके. आणि पुस्तक इतकं प्रवास वर्णन इतकं सुंदर होतं, की एका ह्याच्यामध्ये मी बैठकीत ते पूर्ण पुस्तक वाचून काढलं. ओह! स्वामी जगन्नाथ कुंटे हे हां, कोथरूडमध्ये होते. हां. तर त्या पुस्तकाचं सगळं माझ्या डोक्यावर पूर्ण झालेला तो परिणाम होता. ते प्रवास वर्णन होतं. ओह! पूर्ण ती नर्मदा माझ्या डोक्यामध्ये 24 तास फिरत होती आणि हां, त्याच भावनेच्या भरात मी त्यांच्याकडे गेले. गेल्यावर त्यांना नमस्कार वगैरे केला. आता त्या पुस्तकात त्यांचं सगळं महती वाचलेली होती. हां. पण बेसिक बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांची ती आभा बघून थोडंसं बिचकल्यासारखं वाटलं. नमस्कार केला, बाजूला बसले. त्यांनी मला कारण विचारलं, की "काय कशा काय हां, आल्या?" हां. म्हणून. मग मी सांगितलं, की "स्वामी मी तुमचं पुस्तक वाचलं आणि माझी इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करायची." ओह! तर त्यांनी मला असं सांगितलं, की नर्मदा परिक्रमा ही ठरवून नाही करत, तर ती प्रारब्धात असते. आता ओह! हा शब्द थोडासा मला हे झाला, की प्रारब्धात असते म्हणजे काय? पण ठीक आहे, माझं पहिलीच भेट होती त्यांच्याशी. हं. त्यामुळे म्हटलं, की काही हरकत नाही. मग त्यांना नमस्कार केला तर म्हणजे त्यांची महती असं सांगता येईल मला, की ते मला म्हटले, की ते स्वतः शंकर महाराजांचे भक्त आहेत. अवधूतानंद. हां. पण त्यांनी मला सांगितलं, की घरात स्वामी समर्थांचा फोटो असताना इथे नमस्कार करायची गरज नाही. तिथे नमस्कार केला तरी तो माझ्यापर्यंत पोहोचतो. ओह! तर मला ते खूप वेगळं वाटलं. कारण याच्या आधी मी अशा कुठल्याही महंतांना किंवा अशा संतांनाच म्हणायला हरकत हां, नाही, हां. की मी भेटलेली नव्हते. मग मी घरी आले. घरी आल्यावर माझ्या आईला वगैरे सांगितलं, की "अगं मी हं. त्यांना भेटून आले."
आणि मग ती म्हणे, की "अरे वाह! मला पण त्यांना भेटायचंय." कारण तिनेही ते पुस्तक वाचलेलं होतं ओके. आणि तिला पण नर्मदा परिक्रमा करायची इच्छा होती. मग पुन्हा एकदा फोन लावून त्यांचं वेळ घेतली आणि आईला घेऊन तिथे गेले हं, आणि नमस्कार वगैरे केला. पुन्हा त्यांनी तेच विचारलं. माझ्या मनातला तोच प्रश्न होता, की करूया नर्मदा परिक्रमा. हं, आता ते पुन्हा मला म्हटले, की परिक्रमा ही प्रारब्धात असावी लागते. तर तो प्रारब्ध शब्द कुठेतरी मनामध्ये माझ्या सतत हे होत होता, की हं, प्रारब्ध म्हणजे काय? हं, येताना रिक्षेत असा विचार केला, की आजकाल ट्रॅव्हल्सनी खूप परिक्रमा लोकं करतात. हं, हं, आपला मुलगा लहान आहे, घरात माझे सासरे होते. हे सगळं सोडून काही मला जाणं शक्य नव्हतं. तर हं. आपण बसनी परिक्रमा करू. मग काय ओके. प्रारब्धात आहे का नाही? आता पैसे जेव्हा असतात तेव्हा प्रारब्ध आपल्या हातात असतं. करेक्ट. अशा विचारांची मी हां, होते हां, हां, हां. किंवा आहे. बरोबर. मग घरी आले आणि आईला म्हटलं, की मी बसनी परिक्रमा करते. तर ठीक आहे म्हटली. हं, भाग्यश्री ट्रॅव्हल्समध्ये गेले. त्यांचे तारखा घेतल्या. पैसे भरले. ₹5,000 बेसिक बुकिंग अमाउंट हां, भरली आणि घरी आले. आत्ता माझ्या मनामध्ये होतं, की आत्ता माझं काही प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही. हां. हां, म्हणजे ह्यांनी जे बोलले ते कसं काय शक्य होईल? हं, हं, हं. योग असा आला, की मी सहकार नगरमध्ये पौरोहित्याचे क्लास करते. ओके. तर तेव्हा 2010-11 साली मी ते करायचे म्हणजे. हां, तर तेव्हा तिथे असं होतं, की आपल्याला एक व्याख्यानमाला आयोजित करायची आहे. हां. आता नर्मदा परिक्रमा हा माझा पूर्ण व्याप्त विषय झालेला होता. हं, हं, त्याच्यानंतर मी बरेच पुस्तकं वाचले. त्याच्यानंतर भारतीताई ठाकूरांचं पुस्तक वाचलं पुन्हा हर नर्मदे हं, किंवा मग कुठल्याही मासिकांमध्ये वाचायची. इव्हन बिडकर महाराजांचं एक पुस्तक आहे. तर हं. त्याच्यात त्यांचे स्वतःचे प्रवास वर्णन आहेत हे सगळे म्हणजे नर्मदा ओके. विषयीचे. हां, तर हे सगळं वाचलेलं होतं. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये 24 तास तेच असायचं. तर मी आमच्या बाईंना म्हटलं, की आपण व्याख्यानमाला ठेवायची आहे गुरुपौर्णिमेला. हां, तर आपण यांची ठेवली तर चालेल का जगन्नाथ स्वामी जगन्नाथ कुंटेंची? हां, तर मी त्यांना जाऊन विचारते. मग मी त्या म्हटल्या, "काही हरकत नाही. मग आपण शंकर महाराज मठामध्ये ती ठेवू." हां. आणि मग मी पुन्हा त्यांच्याकडे गेले आणि स्वामींना म्हटलं, की "स्वामी" आता जरा 2 याच्यामध्ये थोडीशी ओळख झालेली होती हं. आणि मग थोडंसं बोलायला लागले होते. तर ते म्हटले, की "काही हरकत नाही. फक्त मला घेऊन जायचं आणि आणून सोडायचं." तर ओके. मला तो खूप सुवर्ण काळ वाटला, की हां, त्या निमित्ताने त्यांच्यासोबत मला तो वेळ घालवता येणार हां, होता हां, आणि मला त्यांना अजून जाणून घेऊन मला त्यांच्याकडनं अजून माहिती मिळणार होती. हां. त्यांचा होकार झाला आणि आम्ही स्वामी शंकर महाराजांच्या मठामध्ये त्यांचे 3 दिवस नर्मदा परिक्रमा या विषयावरच अनुभव ऐकले. आता ओके. माझ्या डोक्यातही ते होतं आणि स्वामी पुस्तकात वाचणं वेगळं हं. आणि त्या व्यक्तींनी प्रत्यक्ष त्या अनुभव सांगणं वेगळं, की हां. त्यांनी कशी परिक्रमा उचलली महाराजांच्या ओके. आज्ञेनी आणि त्यांनी पहिल्या 2 परिक्रमा कशा केल्या. नंतर त्यांनी शास्त्रोक्त 3 वर्ष, 3 महिने, 13 दिवस गुरु आज्ञेनी कशी परिक्रमा केली ओह! आणि त्यांचे हे जे अनुभव वाचून हं, मग पुन्हा एकदा मनात उभारी आली, की आपल्याला करायची आहे आणि आता थोडंसं मनात हलकं होतं, की आपण ₹5,000 भरलेले आहेत. त्यामुळे हां. आपल्या प्रारब्धात ही परिक्रमा आहे. आर्थिक ओह! संकट आपल्याकडे नाही आहे. हां, घरातलं वातावरणही कुणी नको जाऊ म्हणणारं नव्हतं. हां. त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स दुणावला. ओके. शेवटचा दिवस होता. त्यांना सोडलं, नमस्कार वगैरे केला. आता त्यांना मी काही सांगितलं नाही, की मी स्वामी परिक्रमेला जाणार हां, आहे. हां. म्हटलं आता हे पुन्हा म्हणतील, की प्रारब्ध आहे. हां, असं करून नोव्हेंबर महिना साधारण उजडला आणि माझ्या हां. परिक्रमेचे दिवस जवळ आले. हं. परिक्रमेचे दिवस जवळ आले आणि या दरम्यानच माझ्या म्हणजे एक 15 दिवस परिक्रमेला राहिले असतील हं. आणि माझ्या सासऱ्यांना डेंग्यू झाला आणि खूप ओह! सिव्हिअर डेंग्यू झाला आणि त्यांना आयसीयूत ॲडमिट करावं लागलं. आता ते 15 दिवस ओह! आणि त्यांची क्रिटिकल कंडिशन आणि घरी थांबायला कोणी नव्हतं. त्याच्यामुळे मग ती परिक्रमा आता होते का नाही असं हं. झालं आणि ज्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं, की ह्यांची खूप काळजी घेतली पाहिजे. हां. त्या दिवशी मला त्यांचं वाक्य आठवलं, की परिक्रमा ही प्रारब्धात असावी लागते. म्हणजे हं, आज हं, हं. माझ्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती हां. आणि सगळं नियोजित होतं, तरी पण माझ्या कुठेतरी प्रारब्धात ही परिक्रमा नव्हती आणि मला त्याचं खूप वाईट वाटलं. मग मी त्या म्हणजे ओह! आम्ही ज्या ट्रॅव्हल्समध्ये गेलो होतो, हं, तिथे जाऊन त्यांना सांगितलं, हं, की मला होत नाही आहे. तर ते हं. म्हणे, की "पैसे तर काही वापस मिळणार नाही, हां, पण नेक्स्ट पुन्हा परिक्रमा जेव्हा असेल, तेव्हा हां. आम्ही तुमचे पैसे ॲडजस्ट करू." ओके. हरकत नाही म्हटलं हं. आणि तो थोडासा मन दुखवल्या गेलं आणि हं. त्या दिवशी कळालं, की परिक्रमा ही ट्रिप किंवा पर्यटनाचा भाग नाहीये. ओह! हिच्यासाठी कुठेतरी काहीतरी आपलं असलं पाहिजे. आज आपली आवड म्हणून आपण हिच्याकडे बघतोय, पण हां. आपण कुठेतरी कमी असू. असं एक ओके. मनामध्ये विचार आला आणि पुन्हा एकदा स्वामींना भेटायला गेले, तेव्हा ते चांदणी चौकामध्ये राहायला गेलेले होते. ओके. तेव्हाही त्यांना पुन्हा म्हटल्यावर ते म्हणे, की "प्रारब्ध जेव्हा असेल, हं. तेव्हा ते आपोआप फलित होईल आणि तुमची परिक्रमा पूर्ण होईल." ओह! आता मी तर त्यांना सांगितलेलं नव्हतं. मी हं, शांत बसलेली होते. मी बस हं. फक्त त्यांच्या सहवासासाठी तिथे हां, गेलेली होते हां, हां, हां. आणि आले. आता दुसरं वर्ष आलं. पुन्हा ट्रॅव्हल्सवाल्याचा फोन आला, हं, की "मॅडम तुमचे पैसे आहेत, तर तुम्ही हं. आता या बॅचला येऊ शकता." हरकत नाही म्हटलं
आणि सेम अशी सिच्युएशन झाली, की सासरे रिकव्हर झाले हं. आणि दुसऱ्या वर्षात ते गणपतीच्या सुमारास पडले. ओह! पडल्यावर त्यांच्या खुब्याचं मोठं ऑपरेशन झालं आणि आता ते बेड रिडन झाले. ते बेड रिडन झाल्यावर मला असं वाटलं, की आत्तापर्यंत मी सगळ्या चारीधाम यात्रा म्हणजे हं. अगदी व्यवस्थित केलेल्या होत्या हां, हां. आणि नेमकं आत्ताच का आडवं येतंय? हं. म्हणजे की माझं प्रारब्ध मला काहीतरी चेस करतंय का? हां, हां. आणि तो शब्द माझ्या डोक्यामध्ये घुमायला लागला, हं. की काय असेल, काय असेल? सासऱ्यांना थोडं सेटल झालं. मग माझ्या आईला एक विनंती केली, की म्हटलं, माझ्या मनामध्ये ती खंत राहिली, की अगं मी परिक्रमेला गेले नाही. तर मी हं. असं करते, की आता ह्यांच्यासाठी तर एक बाई ठेवलेलीच आहे हां. नर्स, तर तू यांच्यासोबत थांब, मी हां. बसनी परिक्रमा करते. आणि ओके. मग 2017 साली म्हणजे मी पहिल्यांदा बसची परिक्रमा पूर्ण केली. ओके. तर त्यावेळेला मला ते क्युरिओसिटी होती, की नर्मदा नदी म्हणजे काय? बसमध्ये फक्त तोंड ओळखच होणार होती. हां. पण तरीही हरकत नव्हतं, की तिच्या सानिध्यात जाणार होते. हां. आणि त्या सानिध्यातच मला ती म्हणजे इतकी ती खुणावली आणि तिच्या प्रेमात पडले, की सतत असं वाटायचं, की नाही आपण चालत परिक्रमा केली पाहिजे, चालत परिक्रमा केली पाहिजे. ओह! 17 दिवस माझी आई माझ्या सासऱ्यांसोबत राहिली आणि मग मी वापस आले. मग आता म्हटलं, की जोपर्यंत ह्यांचं सगळं नीट होणार हं. नाहीये, तोपर्यंत आपल्या काही हे नाही आहे. हां. पण तोपर्यंत मधल्या काळामध्ये मी परिक्रमेला गेल्यामुळे नर्मदेचं अष्टक, आरती हे सगळं शिकलेली होते. ओके. मग रोज मनामध्ये प्रार्थना करायची. मी तिथून जल भरून आणलेलं होतं, ओह! की "हे जगज्जननी, की माझ्या प्रारब्धात जर खरंच परिक्रमा तू लिहिलेली असशील, हां. तर तू मला ती नक्की करव. मी हे अष्टक आणि आरती तुझ्या प्रेमासाठी म्हणते. भले या जन्मात होईल किंवा पुढच्या जन्मात, हां. पण माझी परिक्रमा तू करून घे." कारण ओके. माझ्या 24 डोक्यामध्ये तेच विषय हां, असायचे. हां, हां. म्हणजे मी कोणाशी बोलताना असं जनरली तेच विषय यायचे माझे आणि मी ते बोलायची. असं करत-करत 2019 साल उजेडलं. हां. सासरे माझे गेले. पण परिक्रमेचा काही योग आला नाही. मग निनादचं थोडं 10वीचं वर्ष म्हणा किंवा ओके. कॉलेजचं वर्ष, हां. महत्त्वाच्या वर्षात सोडून जाता येत नाही. म्हणजे हां. कर्तव्यापासूनही काही आपल्याला हलता येत नाही. बरोबर. म्हणून मग पुन्हा एकदा दुसऱ्यांदा बसनीच परिक्रमा केली. ओके. आणि मग तेव्हा मात्र तिथे गेल्यावर ठरवलं होतं, की आताच जर परिक्रमा केली, तर आता मी चालतच येईल. कारण प्रत्येक वेळेला असं होतंय, की मी तिथे जाते आणि तिथून वापस येते. आणि तो कुठेतरी एक अपूर्णता म्हणजे वाटायचं मला, की नाही आपण जाऊन येतोय, पण ते कुठेतरी अपूर्ण राहतंय. त्या ओह! सानिध्यात आपल्याला तो काळ घालवता येत नाहीये. आता परिक्रमेच्या नियमांमध्ये असं होतं, की घरात सगळ्यांची परवानगी असल्याशिवाय हं. वादविवाद न करता म्हणजे सगळ्यांनी अगदी सुखकर हो म्हटलं, की हं. परिक्रमा करावी. तर ती ओके. तुम्हाला लाभते. म्हणजे बरं. परिक्रमेत तुम्ही घरात भांडून, पळून असं जाऊन तुम्ही परिक्रमा करताय, तर ती होत नाही. जर ओह! तुमच्या घरच्यांची पूर्ण परवानगी असेल, तर हं. तुम्ही परिक्रमा करू शकता. मग ओके. आता त्या इन बिटवीन 2020ला लॉकडाऊन लागलं. हां. लॉकडाऊनमध्ये रिकामा वेळ होता. पुन्हा परिक्रमेचेच सगळे व्हिडिओ बघणं चालू हां, हां. असायचं आणि तीच पुस्तकं वाचायची, की कधी जायचं, होईल का? हां. किंवा मग या दृष्टीने तरी पुन्हा एकदा जगन्नाथ कुंटेंचं त्यांनी मला सांगितलं होतं, की जेव्हा-जेव्हा परिक्रमा तुला करावीशी वाटेल, हां. तेव्हा या पुस्तकाचं आवर्तन कर, की तुझी ओके. परिक्रमा झाली. आणि खरंच तुम्ही जर ते पुस्तक वाचलं, तर तुम्ही हातात घेतल्यावर ते ठेवणार नाही आणि पुन्हा आपण त्या-त्या ठिकाणी तिथे-तिथे जातो त्यांच्यासोबत. म्हणजे ती ओके. परिक्रमा आपण तिथेच जगतो. मग ओके. लॉकडाऊन जसं संपत आलं, तसं हं. एकदा निनादला विचारलं. हं. तर म्हटलं, "निनाद, अरे," म्हटलं, "तुझी काळजी आहे. हं. तू जर हो म्हटला, तर योग्य वयात जर मी परिक्रमा केली, म्हणजे हां. व्यवस्थित हातपाय असताना, हां. तर मला पण त्याचा काही त्रास होणार नाही आणि हं. तुम्हालाही काळजी वाटणार नाही." हं. थोडा विचार करून तो हो म्हटला ओके. आणि मग तो म्हटला, की "मी बाबांना समजून सांगतो." हां. आणि अशा रीतीने माझी परिक्रमेची सुरुवात झाली. मग घरी ओह! मिस्टरांची परवानगी झाली, थोडं आईची झाली. आता परिक्रमा अवघड आहे. त्यामुळे तिला काळजी वाटत होती. पण मी 2दा बसनी परिक्रमा केल्यावर मला हे कळालं होतं, हं. की पूर्वीच्यांनी परिक्रमा केलेली होती. हं. तेव्हा आपल्याला काही असं मीडिया नव्हतं किंवा माहिती काहीच नव्हती हां, हां, किंवा हां. रस्त्यांची काही हे नव्हती. आता बऱ्यापैकी परिक्रमेविषयी माहिती झाल्यांनी थोडे हं. रस्ते व्यवस्थित झालेत, आश्रम ओके. व्यवस्थित आहेत. हं. म्हणजे अगदीच काही आबाळ होईल अशी काही हे नव्हती. ओके. आणि शेवटी त्यांनी म्हटलं तसं आपल्या प्रारब्धानुसार असतं. हं. जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये अभ्यास करत होते, तेव्हा मी एका दिवाळी अंकात असं वाचलेलं होतं, हं. की परिक्रमामध्ये काय होतं, की तुम्ही आत्तापर्यंत जे केलेलं असतं, हं. ते कर्म तुम्हाला रिटर्न येणार असतं. तर आता तुम्हाला ओके. ते म्हणजे प्रत्येकाची परिक्रमा ही वेगळी असते. आता हं. तुम्ही तिला अनुभव घ्यायला आणि काय होणार आहे तुमच्याबद्दल, हां. ते अनुभवायलाच तुम्ही तिथे जात असता. ओके. मग थोडीशी उत्कंठा वाटली, की अरे, मग मी काय केलंय? तर माझ्या वाट्याला काय येईल? हं. आणि मग माझं प्रारब्ध असेल का? तर अशा या विचारांनी माझी हं. परिक्रमा मी आखली आणि मग थोडंसं नर्मदा मातेचं रोजचं माझं हं. अष्टक आरती किंवा मग त्याचे अनुष्ठानं हं. थोडेसे केले, की तू बोलव आणि तू निर्विघ्नपणे बोलव.
मी तुझी एक मुलगी. आत्तापर्यंत नर्मदेला सगळेजण आईच म्हणतात. हां. आत्तापर्यंत आपण नदी म्हणजे फक्त पाण्याने वाहणारी एक हो. पाण्याचं हे बघतो स्वरूप. बरोबर. पण असं एक मातृस्वरूप कधी बघितलेलं नव्हतं. नाही. पण जेव्हा मी हे पुस्तकं वाचत गेले, तर प्रत्येक ठिकाणी की मातृस्वरूप ती आहे. हां. तर मग तिला एक विनंती केली आणि मला 2 डिसेंबर 2022ला ओंकारेश्वरवरनं फायनली परिक्रमा उचलली. आता ओके. परिक्रमा उचलली, तर आता म्हणतात की परिक्रमा करताना तुमच्या मनामध्ये जे काही असतं, हं. ते तुम्ही तिला सांगावं आणि तसं तुम्हाला ती तुम्हाला तर आशीर्वाद रूपाने देते. ओके. आता दुर्दैवाने माझे वडील खूप लवकर वारलेले होते. हं. त्याच्यामुळे मला वडिलांचा सहवास थोडासा कमी लाभलेला होता. हां. आणि मनामध्ये सारखं वाटायचं, की आता मी घरातनं एकटी जाणार आहे. माझ्या हं. ओळखीचं कोणी नसणार आहे. हं. तर सगळ्यांना प्रश्न असायचा, की काय? तर मग मी तिला घरीच एक विनंती केली होती, हं. की मला माझ्यासोबत कुणीतरी एक पितृतुल्य व्यक्ती दे. आज मी जे जगलेली नाही आहे, हां, हां, हां. तर मला आता तो जगण्याची एक संधी दे. हां. आणि मी तुझ्या तटावर येतेय, तर मी हे ॲज अ माहेर म्हणून येते. तू माझं काय करणार आहेस ते तू बघ. पण मला ओह! जर विचारशील, हं. तर तू मला पितृतुल्य व्यक्तीचा सहवास नक्कीच दे या तटावर. ओके. असं विनंती करून गेले. आता हं. 3 दिवस आम्ही ओंकारेश्वरला राहिलो. ओंकार मानधाताची परिक्रमा असती. ओम ओके. डोंगर आहे हं. ओंकारेश्वराचा हं. आणि त्या डोंगराची परिक्रमा करून मग आपण परिक्रमा उचलतो. तर हं. मी असे 2 दिवस ती परिक्रमा केली हं. आणि एक दिवस निनाद आणि मी एका ठिकाणी चहा घेत होतो. हां. तो मला म्हटला मराठीत, तर आपल्या तिथे सगळे लोकं हिंदी बोलतात एम-पीमध्ये. ओके. तर तो मला म्हटला, की "आई गं, पोहे घ्यायचे का?" असं आमचं बोलणं चालू होतं. तर तिथे एक काका होते. ओके. त्यांनी आमचं बोलणं ऐकलं. म्हणे, हां. "मराठी का?" "हो" म्हटलं. मग त्यांना खूप ओह! आनंद झाला. "कुठले?" मग "पुण्याचे." ते म्हणाले, "मी पण पुण्याचे." मग त्यांची ओह! आमची ओळख झाली. मग त्यांनी सांगितलं, की त्यांचं नाव सुनील नातू म्हणून आहेत. नारायणपेठेत ओके. शनिवारवाड्याच्या जवळच ते राहतात. हं. पण ते पण आध्यात्मिकदृष्ट्या तिथे गेले आणि बायको गेली आणि मग असं वाटलं, की याच तटावर आपलं आयुष्य काढावं. म्हणून ते तिथे ओह! गेले. मग तिथे गेल्यावर मग त्यांची आमची ओळख झाली. मग 2 दिवसात त्या इतकं प्रेम झालं आमचं, हं. की विचारण्याच्या पलीकडे. म्हणजे काहीही मागमूस नसताना त्यांनी मला सांगितलं, की आज संध्याकाळचं जेवण माझ्याकडनं. तर ओके. मला ते खूप असं वेगळं अप्रूप वाटलं हां. आणि मग काकांनी आम्हाला जेवायला वगैरे नेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पण ते माझ्यासोबत होते. आता आज परिक्रमा मी उचलणार, हं. 2 डिसेंबरचा दिवस आला हं. आणि सकाळी ते मला म्हणे मला घरी सोनू म्हणतात, तर ते मला म्हणे, की मग त्यांनी मला त्याच आवाजात माझी आई होती आणि ओह! त्यांनी मला सोनू म्हटलं. तर हं. मला ते एकदम असं, की जे माझ्या मनामध्ये होतं, की मला हां. पितृतुल्य व्यक्तीचा सहवास असावा, की त्यांनी मला पहिल्यांदा सोनू म्हणून आवाज दिला हां. आणि परिक्रमा उचलताना म्हटले, की "मला तुला काहीतरी द्यायचंय." हं. तर मी म्हटलं, "आता तर मी हे सगळं सोडून चालली आहे आणि तुम्ही मला परिक्रमेचे नियम सांगितलेत हां. आणि आता तुम्ही मला काहीतरी देताय. हां. तर काय देताय?" तर ते म्हणे, की "हात पुढे कर." मग मी हात पुढे केला. तर त्यांनी मला नर्मदा मातेची मूर्ती दिली. ओके. आता नर्मदा मातेची मूर्ती बघितली आणि आश्चर्यही वाटलं, अप्रूपही वाटलं, आनंदही झाला हं. आणि आईकडे बघितलं. आता साधारण आपण असे भेट दिलेले देव्हाऱ्यात ठेवत नाही. हं. असं ऐकत आलेलो आहोत हो. आणि ठेवू पण नाही असं म्हणतात. हं. पण आता जिची परिक्रमा मी उचलणार आहे, हां. जिच्या संकल्पासाठी मी चाललेली आहे हं. आणि आत्ता मी त्यांना ही मूर्ती नाकारायची, तर मी अशा द्विधा अवस्थेत पडले, हां, की हां, मी हां. काय करायचं? पण म्हटलं, की ठीक आहे आता परिक्रमा उचलते, हरकत नाही आपण परिक्रमेपर्यंत हे करू म्हणून ती हां. हातात मूर्ती घेतली. घाटावर गेले. गुरुजींकडनं जो काही पूजा हं. विधी असतो, हं. संकल्प विधी असतो, की आता 4 महिने मी ब्रह्मचर्याचं पालन करणार होते. हो. मी पांढरे वस्त्र घेणार होते. हातात माझ्या संकल्पाचा धागा असणार होता. हां. नर्मदेचं जल असणार होतं. परिक्रमा याचा अर्थ, की आपल्या इष्टदेवतेला उजव्या हातावर ठेवून डाव्या बाजूनी जी प्रदक्षिणा आपण मारतो, ओके. तिला परिक्रमा म्हणायचं. ओके. मग ही जी जलरूप नर्मदा म्हणजे हं. बाटली आपण पाण्याची घेतो, की हां. ही आपल्यासोबत 24 तास असते. म्हणजे जर कुठे ओके. नर्मदा मैया आपल्यापासून लांब गेली, हं. तर रोज ह्या जलाची आपण सकाळ-संध्याकाळ आरती करायची. ओके. तर असा हा संकल्प होता. या संकल्पेत माझी ती मूर्ती पण ठेवली मी आणि जल भरून घेतलं. गुरुजींनी दोघांचाही अभिषेक केला. आता हां. तिची तिथेच प्राणप्रतिष्ठा पण झालेली होती ओके. आणि मग त्या मूर्तीबद्दल मला थोडं प्रेमही जाणवायला लागलं. हां. पण मनात पुन्हा हेच होतं, की हे सगळ्यांबद्दल नाही झालंय आणि हे माझ्याचबद्दल झालंय. हां. तर तो प्रश्न मला सतत जाणवायचा, की हे घेऊन जायचंय का मी पुढे, की नाही घेऊन जायचं? सुरुवातच अशी झाली आहे आणि मग आम्ही परिक्रमा उचलली. हं. आता परिक्रमेत आम्ही थोडं ओंकारेश्वरच्या बाहेर यायला लागलो. हं. काका तिथपर्यंत सोबत होते. त्यांचं वय 73 होतं आणि ओके. 73 वय वय असताना ते माझ्यासोबत जवळपास एक 7-8 किलोमीटर चाललेले होते. परिक्रमेच्या वेशेपासून माझा मुलगा आणि आई हे हं. सगळे वापस जाणार होते
ओके, तिथपर्यंतच त्यांची माझी सोबत होती. ओके. पण मला काकांनी सांगितलं, की "नाही, पहिलं मोरटक्का जे गाव आहे, हं. तिथपर्यंत मी तुला सोडवायला येणार आहे." तर मला तिथे ओह! डोळ्यात पाणी आलं, की मी जे म्हटलं होतं, की मला एक पितृतुल्य व्यक्ती पाहिजे. हं, हं. म्हणजे कुठेतरी म्हणजे सकारात्मकता वाटली मला, की आपण जे म्हटलोय त्याची सुरुवात तरी सुरुवात योग्य झाली. झाली आहे आणि ती साक्षात आपल्यासोबत आहे. तर अजून काय पाहिजे? मी तरी हां. त्यांना विनंती केली, की "काका तुम्हाला एवढं 17-18 किलोमीटर चालवणार नाही." हं. तर ते म्हटले, की "जर तू चालू शकती, तर तुझ्यासोबत मी नक्कीच चालू शकतो." ओह! आणि खरंच सांगते, की ते 18 किलोमीटर म्हणजे अगदी न दमता चालले. ओह! तर त्याच्यामुळे म्हणजे मला ते माझी जी सुरुवात होती, ती हां. खरंच अनोखी होती, वाह! वेगळी होती. मोरटक्क्याला आम्ही आश्रमामध्ये एका दत्तधाम म्हणून एक त्यांचं हं. आश्रम होतं, जे एका धुळ्याच्या मॅडमनी सुरू केलेलं होतं. श्रीपाद आश्रम म्हणून आहे हां. आणि त्या आश्रमात आमचा पहिला दिवस होता. मग तिथे मी गेले आणि तिथून काका वापस आले. पण त्यांची आणि माझी ओह! ती नाळ जी जोडल्या गेली, की पदोपदी प्रत्येक ठिकाणी त्यांचा मला फोन यायचा, की "बाळा कुठे पोहोचली? कुठे ओह! आहेस? आज काही अडचण आली आहे का? किंवा काय कशी आहेस?" म्हणजे माझ्या घरून जेवढे मला फोन नसतील आले, हां. तेवढे त्या काकांचे मला फोन आले. वाह! मग आनंद झाला, की सुरुवात खूप चांगली झाली. हं, मग त्या आश्रमामध्ये 1-2 जण मला भेटली. धुळ्याची, जळगावची हं. आणि मग असं ठरवलं आता परिक्रमेत रोज एक नवीन कुटुंब बनतं आणि रोज एक नवीन कुटुंब सुटतं. ओके. हां, म्हणजे की आपण प्रत्येक जण सोबत असू असं नाहीये. आणि मग मला ते कुठेतरी आठवत होतं, की आता हे आपल्याला सगळं अनुभवायचंय. आपल्या हां. आयुष्यातले जे कोणाचे कर्म आपल्याला काही राहिलेले असतील, देणं-घेणं बाकी, हं. ती लोकं आपल्याला भेटणार. कारण ओह! भागवत ग्रंथात असं लिहिलेलं आहे, की म्हणजे परमिशनशिवाय, देवाच्या आज्ञेशिवाय आपल्याजवळ एखादं प्राणीसुद्धा आपल्याजवळ येत नाही. हां. हे सगळं सुनियोजित असतं. करेक्ट. हो. तर मग ते येणारे कोण-कोण आहेत, कसे-कसे आहेत. तर मला जी लोकं भेटली, खरं सांगते, अत्यंत चांगली. म्हणजे मी स्वतः पूजा-अर्चा करणारी आहे हां. आणि सुदैवाने मला भेटलेली सगळे पौरोहित्यच करणारी ब्राह्मण लोकं भेटली, की वाह! जी आम्ही सकाळ-संध्याकाळ अगदी साग्रसंगीत आमची आरती व्हायची आणि वाह! मग आमची रामरक्षा, मारुती स्तोत्र असा सगळा प्रवास सुरू झाला. आता सुखासीन आयुष्यातनं ते सगळं चालणं हे हं. थोडंसं नवीन-नवीन जड व्हायला लागलेलं होतं. हां. कारण पाठीवर 15 किलोचं वजन आलेलं होतं. कारण आपण मोकळं ओह! खूप चालतो. हं, म्हणजे हं. मी तर टू व्हीलरवरच फिरणारी व्यक्ती आहे. हां. चालण्याचा माझा दूर-दूरपर्यंत ओके. तसा संबंध नाही. पण आता हं, ते चालायला थोडंसं जड व्हायला लागलं होतं. हं, पुस्तकात वाचलं होतं, की एवढ्या पावलांगणिक जप होणार आहे. पण हं. आता तो लगेच सुरू नव्हता झाला. आता पाठ ओह! दुखायला लागलेली होती. हातात दंडक होता, एका हातात कमंडलू होता. म्हणजे सगळे अवयव पूर्ण बिझी होते. म्हणजे दोन्ही हात बिझी हां. होते आणि प्लस पाठीवर तितकं ओझं होतं. मग नवीन-नवीन दमछाक व्हायची. कंटाळा यायचा. असं वाटायचं, की सुरू केलं हे योग्य आहे ना? हे होईल ना? असं ओह! म्हणजे मनामध्ये द्विधा व्हायची, की हं. होईल का? पण मनात होतं, की आता वापस जायचं नाही. जे काही होईल ते बघत राहायचं. मग पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही 2-2, 3-3 किलोमीटरवर बसायचे. कारण ओके, 2-3 किलोमीटर झालं, की थोडंसं बसायचं, मग थोडंसं चालायचं. ओके. मध्ये मला मुंबईच्या ठाण्याच्या पेंडसे, अमिता पेंडसे ताई म्हणून त्या भेटल्या. हं. म्हणजे त्या इंडियन बँकेत त्या जॉबला होत्या आणि ओके. त्यांनी व्ही-आर-एस घेतली होती माझ्यासारखं परिक्रमेविषयी सगळं वाचून. म्हणजे ओह! 1 वर्ष त्यांचं रिटायरमेंटला राहिलेलं होतं. हं. पण त्यांनी ती म्हणजे त्यांना पण इतकी उत्सुकता लागली होती, की ते 1 वर्षही त्यांच्याकडनं थांबवलं नाही. पण त्यांनी व्ही-आर-एस घेतली हं. आणि त्या परिक्रमा करायला सुरुवात केली. ओके. मग त्यांची माझी थोडीशी हं, ओळख झाली आणि मग त्या म्हटल्या, की "आपण दोघी मिळून म्हणजे मी तुझ्यासोबत राहते आणि हं. परिक्रमा करू." आता परिक्रमेचे नियम असे असतात, की सोबत म्हणजे सोबत चालायचं नसतं. साधारण तुमच्यामध्ये अर्धा किलोमीटरचं अंतर पाहिजे. कारण ओह! तुम्ही अवांतर बोलायला आलेल्या नाही. हां, आता ही बरोबर. तपोभूमी आहे. तुम्ही तपाससाठी इथे आलेला आहात. बरोबर. तर मग तुमचं जप होणं, तुमचं नामस्मरण हं, होणं हे गरजेचं आहे आणि हं, अवांतर विषयांवर बोलायचं पण नाही. मग हं, ताई थोड्याशा उंचीनी कमी होत्या आणि थोड्याशा त्यांचं वय पण होतं, तर तेवढ्या हळू चालायच्या. हं, तर थोडंसं मागे-पुढे आम्ही अर्धा किलोमीटर चालायचो आणि जिथे हं. कुठे आश्रम असेल, त्या आश्रमामध्ये आम्ही सोबत थांबायचो. ओके. तर असं आमचं बडवानीपर्यंतचा पहिल्या टप्प्याचा त्यांच्यासोबतचा प्रवास पूर्ण झाला आणि इथून पुढे आमची परिक्रमा सुरू झाली. म्हणजे तुमचा अनुभव ॲक्चुअली खूप छान आहे, की खूप म्हणजे ज्या गोष्टी मनात ठेवल्या होत्या, त्या तशाच गोष्टी घडत गेल्या. तसं महाराजांनी सांगितलं तुम्हाला, की जे प्रारब्धात असावं लागतं आणि मला वाटतं खरंच तुमच्या प्रारब्धामध्ये ते होतं म्हणून ते घडलं. घडलं. तर मला एकंदरीत जाणून घ्यायचं की नर्मदा परिक्रमा जी करतात, त्याची एक्झॅक्टली कथा काय आहे? नर्मदा पुराणानुसार एक कथा सांगते. जेव्हा ह्या विषयांवर पुस्तकं वाचत होते, अभ्यास करत होते, हं, तेव्हा नर्मदा पुराणाची कथा अशी आहे, की का परिक्रमा नर्मदा नदीची करायची? हं. तर मनुष्य योनीमध्ये आपण अनगणित पापं करतो, चुका करतो आणि हां. त्याचं एक क्षालन असतंच. हं, काहीतरी शिक्षा असते, काहीतरी असतंच.
तसं स्वर्गीय देवतांकडून पण अनवधानाने बऱ्याच काही-काही गोष्टी घडतात. हं, मग त्याच्या पापाचं क्षालन म्हणून काय? असा हं. प्रश्न त्या देवतांना पडला, की हां. आमच्या इकडनं अनवधानाने खूप काही गोष्टी घडतात. तर याच्या पापाचं क्षालन आम्ही कसं केलं पाहिजे? तर त्यांनी हा प्रश्न इंद्रदेवतांना विचारला. हं, मग इंद्रदेवतांनी विचारलं, की मनुष्याचं सांगता येईल, की काय शिक्षा असू शकतात. हं. पण हा जेव्हा प्रश्न देवतेंचा येतो, तेव्हा देवतेंसाठी काय शिक्षा असायला पाहिजे? तर हे आपण यांना विष्णूंना विचारूया. आणि ओके. मग हे सगळे लोकं विष्णूंकडे जातात आणि म्हणतात, हां. की "प्रभू, की आमच्याकडून अनवधानाने ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, याचं हं. क्षालन आम्ही काय केल्याने होईल? तर आम्ही काय ओके. करावं?" हां. आता त्यांनाही तोच प्रश्न पडला, की "अरे, मनुष्याचं असलं असतं तर आपण सांगितलं असतं, पण साक्षात देवतांकडनं काही ज्या चुका होतात आहे, हां, याचं हां. क्षालन आपण महादेवांना विचारू." ओके. आता हे सगळे देवता महादेवांकडे जातात हं, आणि महादेवांना विचारतात. महादेवही थोडा वेळ विचार करतात हं. आणि ते त्यांना असं उत्तर देतात, की "मी तपाला बसतो आणि हं. तपामध्ये मला काही सुचतंय का? तर ते मी ओके. तुम्हाला सांगतो." हं, असं म्हणून हे महादेव मेकल पर्वतावर, हं. म्हणजे आजचं जे अमरकंटक आहे, हां. तर त्या मेखल पर्वतावर ते तपाला बसतात. ओके. आणि देवता त्यांच्या ध्यानातून बाहेर येऊन काय क्षालन आहे याची वाट बघत थांबतात. हं. 10,000 वर्ष उलटून जातात. म्हणजे की ओह! शंकरांचं उग्र तप चालू होतं आणि तप ते इतकं उग्र होतं, की त्यांच्या शरीराचं तापमान वाढायला लागतं. त्यांची ऊर्जा ओह! वाढायला लागते आणि त्या ऊर्जेतनं, त्या उग्र तपातनं त्यांच्या म्हणजे घामातनं हं. 17 घामाचे त्यांचे थेंब त्यांच्याच त्रिशूळाला लागून जमिनीवर पडतात. ओके. आणि त्या 17 जे थेंब पृथ्वीवर पडले, हं. तिने मानव आकृती घेतली आणि ती नर्मदा म्हणून तिचा जन्म झाला. तर ओके. ती जे 17 थेंब आहेत, हं, त्यातनं त्या नर्मदा मातेची उत्पत्ती झाली आणि तिने डोळे उघडले आणि साक्षात समोर शंकरांना पाहिलं आणि तिने प्रश्न विचारला, की "हे प्रभू, हं. माझं जन्माचं काय कारण आहे हां, किंवा माझ्या उत्पत्ती कशासाठी आहे?" हां. महादेवांनी डोळे उघडले, त्या छोट्या बालिकेकडे पाहिलं. तरीही ते ध्यानातच मग्न होते. त्यांना ते काही आठवलं नाही, की आपण का हे केलं. तर हं. त्यांनी त्या बालिकेला सांगितलं, की "मी पण तपात आहे आणि तू पण तप कर." ओके. त्या बालिकेने पुन्हा महादेवांच्या शेजारी बसून, समोर बसून ती पण त्या तपामध्ये गेली आणि पुन्हा पुढे 10,000 वर्ष यांचं उग्र तप चालू राहिलं. ओह! आणि 10,000 वर्षांनी ते तप झाल्यावर महादेव जेव्हा तपातनं आले, हं. तेव्हा जेव्हा त्यांनी डोळे उघडले, तेव्हा ही बालिका पण त्यांच्यासमोर तपामध्येच होती. ओके. आणि मग त्यांना आनंद झाला आणि या मेकल पर्वतावर यांचं तप झालेलं बघून किंवा तपातनं जागे झालेले बघून माता पार्वती पण त्या पर्वतावर आल्या ओके. आणि या छोट्या बालिकेला बघून त्यांना खूप आनंद झाला. हं, आता महादेवांनी डोळे उघडलेत म्हटल्यावर अर्थातच देव ज्याची वाट बघत होते, हं, तर ते सगळे देव त्यांच्याकडे आले. हं. पण तोपर्यंत ही 10,000 वर्षांची थोडीशी मोठी झालेली नर्मदा माता, हां, ही जी काही एक युवती पाहिली. हां, जसं मनुष्याला जो ध्येय असतं आणि कुठे विषय मध्ये आला, हां. की मूळ विषयांकडून त्यांचं मन त्या विषयांकडे येतं. बरोबर. तसं यांचं झालं, की त्या सुंदर युवतीला पाहिल्यावर आपण ज्या प्रश्नांसाठी महादेवांकडे आलो होतो, हं, हं. ते विसरून ते सगळेजण त्या तिच्या सुंदर तेजाकडे आणि रूपाकडे बघून आकर्षित झाले ओके. आणि प्रत्येक देवांची एक चुरस लागली, की हिला मी मिळवीन आणि ओह! मी हिच्याशी विवाह करील. असे ओके. प्रत्येक देव अ, अ, नाही तू नाही मी हं, करणार असं करत-करत पुढे आले. हं, महादेवांना हा सगळा प्रकार बघून थोडंसं हसू आलं, हं. की काय उद्देशाने हे माझ्याकडे आले होते हां, आणि हां. आज हे विसरलेले आहेत आणि काय ह्यांचा विचार आहे. तर त्यांनी सांगितलं, की ही माझ्यापासून उत्पन्न झालेली, हं. तेव्हा ही माझी बालिका आहे. तेव्हा ओके. जो कोणी हिला हात लावू शकेल किंवा हां. हिला स्पर्श करू शकेल, तिच्यासोबत तिचा विवाह किंवा तिच्यासोबत मी तिला जाऊ देईल. ओके. आता ही नर्मदा नमस्कार केला तिने महादेवांना, सगळ्या देवतेंकडे पाहिलं हं, आणि ही पुढे-पुढे जात होती. देव तिच्या मागे-मागे जात होते. हं. असं योजन, 2 योजन कुणीही तिला हात लावू शकत नव्हतं. क्षणात इथे, क्षणात तिथे असं सगळा खेळ चाललेला होता. महादेव हे बघून त्यांना हसू येत होतं. असं ओके. सगळ्या ब्रह्मांडांची प्रदक्षिणा ती मारते आणि पुन्हा महादेवांसमोर येऊन उभी राहते. अर्थातच कोणीही देव तिला हात लावू शकत नाही. हं, हा सगळा खेळ बघून महादेवांना आणि पार्वतींना थोडासा आनंद होतो आणि हां. तोपर्यंत त्यांनी तिला नाव नव्हतं दिलेलं. तोपर्यंत ती बालिका होती आणि मग ते तिला आवाज देतात, की नर्मदा. नर्म म्हणजे आनंद, जी ओके. आनंद देणारी आहे. जी ही सगळी क्रीडा चाललेली होती बघून त्यांना तो आनंद झाला हां. आणि म्हणून त्यांनी तिचं नाव नर्मदा असं ठेवलं. ओके. आणि मग तिने पुन्हा नमस्कार केला आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला, की त्यांच्यापासून उत्पन्न झाली म्हणून वडील तुल्य, की हं, "हे परमेश्वरा, हे महादेवा,
माझ्या जन्माचं काय कार्य आहे? हां. मग आता सगळे देवही तिथे आलेले होते. हं, तेव्हा महादेवांनी सांगितलं, की हे जे सगळे लोक इथे आलेले आहेत, हं. तर तुम्ही आता जलरूपी पृथ्वीवर जा आणि ह्यांच्या ह्यांचे जे काही पाप झालेले आहेत, हां. तर या किनाऱ्यावर तुमच्या हे तपाला बसतील आणि या म्हणजे मार्फत हं. यांचं पापाचं क्षालन होईल. ओके. तर ती हो म्हणते, पण ती म्हणते, की माझ्या पण काही हे आहेत, अटी आहेत. हं, थोडक्यात असंच म्हणायला हं, हरकत नाही, की माझ्या पण काहीतरी हे आहेत. तर ते म्हणतात, की "सांग." हं. तर ती म्हणते, की "मी पृथ्वीवर जाईन, पण मी पुन्हा कधीही म्हणजे माझं अस्तित्व कधीही मिटणार नाही. अमरत्व घेऊनच मी पृथ्वीवर जाईल." ओके. जर तसं असेल, कारण कल्पांत येतील, कल्पांत जातील, हं, पृथ्वीचा अस्त होईल, नवा युगाची सुरुवात होईल. हं. पण मी कधीही तिथून हलणार नाही. तर अमरत्वाचं मला तुम्ही वरदान द्या आणि मग मला पृथ्वीवर पाठवा. तर ते ओके. तिला तथास्तु म्हणतात. हं. म्हणून असं पण एक म्हणतात, की नामृता इति नर्मदा. म्हणजे जी कधीही मृत होत नाही, ओके. अशी ही नर्मदा आहे. आणि ही 21 कल्पांपासून म्हणजे किती कल्पांत येऊन गेले, हां. तरी पण ही नर्मदा नदी आहे. म्हणजे मी ओके. एका Googleला बघताना, की नासाच्या एका फोटोमध्ये हं. की सगळं बुडलेलं असताना सुद्धा ती एक नदीची एक अशी रेघ दिसते. तर म्हणजे त्यांनी पण ते मान्य केले, की नर्मदा नदीचं अस्तित्व हे ओह! कल्पांतामध्ये सुद्धा आहेच आहे. ओके. मग तथास्तु म्हणून ती पृथ्वीवर यायला तयार होते. मग ती म्हणते, की तुम्ही मला सांगितले, की माझ्या तटावर देव, अ, ऋषीमुनी हं, तप करतील. पण मी असं म्हणते, की माझ्या तटावर यक्ष, किन्नर, राक्षस, हं. अगदी पिशाच्य योनीतलं जरी कोणी तप केलं, हां. तर त्या माझ्या स्नानानी, तपानी त्यांची त्या याच्यातनं पापातनं मुक्तता होईल. ओके. म्हणजे तो वरती घेते. मग माझ्यामध्ये असणारे जलचर प्राणी, हां. झाडं सगळे ओके. ते त्यालाही तथास्तु म्हणतात. ती म्हणते, की जसं आपल्याकडे तीर्थांच्या स्नानांना महत्त्व आहे. हां, गंगा, यमुना. हां. तर ती म्हणते, की सगळे तीर्थ माझ्यामध्ये पाहिजे, की माझं स्नान केलं म्हणजे कोटी तीर्थाचं पुण्य त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. तर ओके. सगळे कोटी तीर्थसुद्धा माझ्यात सामावलेले पाहिजे. ओह! ते त्यालाही तथास्तु म्हणतात. हं, मग ती म्हणते, की माझं अजून एक छोटंसं मागणं आहे. म्हणते, की तुम्ही स्वतः महादेव पंचायतना हं, माझ्या जलामध्ये विलीन झालं पाहिजे. तर ते म्हणतात, की हे कसं शक्य आहे? हं. तर ती म्हणते, की तुम्ही परमेश्वर आहात. हां, तुम्हाला अशक्य असं काहीही नाही आहे. हां. तर तुम्ही हे करू शकता. ते त्यालाही तथास्तु म्हणतात आणि म्हणून नर्मदेमध्ये जे गोटे आहेत, हं. नर्मदेमध्ये जे गोटे आहेत, नर्मदेश्वर त्यांना म्हणतात. ही जी काही शिवलिंग स्वरूप आहे, "नर्मदा के हर कंकर में बसते हे शंकर." असं एक हां. वाक्य नर्मदा तटावर सतत म्हणतात. म्हणजे आपण आणलेल्या कुठल्याही गोष्टीची प्राणप्रतिष्ठा करून आपण त्याची पूजा हं, सुरू करतो. हं, पण नर्मदेतला कुठलाही गोटा उचलला हं. आणि त्याच्यावर अभिषेक सुरू केला, तर त्याला प्राणप्रतिष्ठेची गरज नाही आहे. ओके. ते साक्षात स्वतः शंकर आहेत. तर असं हे सगळं वैभव घेऊन ती खाली पृथ्वीवर मग कधी तर आता हे सगळं चाललं होतं मेकल पर्वतावर. हां. मेकल पर्वतावरच ती तपश्चर्येला बसलेली होती हं. आणि ती तपाचीच देवी होती कारण तिने साक्षात शंकरांसोबत तप केलेलं होतं. हां. म्हणजे जसं ज्ञान मिळवायचं असेल तर गंगेच्या किनाऱ्यावर आपण ज्ञान मिळवावं. हं, भक्ती मिळवायची असेल आपल्याला तर यमुनेकडे जावं. हां. समृद्धी मिळवायची असेल तर ब्रह्मपुत्रेकडे जावं. हं. धन मिळवायचं असेल तर गोदावरी नदीचं हे करावं. हां, पण जर तुम्हाला मुक्तता आणि जर काही तप मिळवायचं असेल हां, किंवा तप करायचं असेल, हां. तर त्याच्यासाठी तुम्हाला नर्मदेचाच किनारा पाहिजे. ओके. तर आता 60,000 करोड असं म्हणतात. म्हणजे वाचनात आलेलं आहे हं, ते सांगते, की 60,000 करोड हे जे काही देव, यक्ष, हं. किन्नर जे काही सगळे होते ऋषीमुनी, हां, हे ती अवतर म्हणजे माघ महिन्यात आत्ता जी जानेवारी महिन्यामध्ये रथसप्तमी झाली, तर हां. माघ महिन्यातल्या रथसप्तमीला हं. ही नर्मदा नदी मेकल पर्वतावरनं म्हणजे आजच्या अमरकंटकवरनं हं. हिचा उगम पावली आणि ही ओके. पृथ्वीवर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणांच्या सोबत ही पृथ्वीवर अवतरित झाली आणि ओके. आता 21 कल्प झालेत, हं. की 21 कल्पांमध्ये ही नदी आत्तापर्यंत वाहतेच आहे. अशी ही या नर्मदे मैयाची कथा आहे. ओके. म्हणजे आपल्याला कथा तर एक्झॅक्टली कळाली, की नर्मदा परिक्रमेची कथा किंवा नर्मदा नदीची कथा काय आहे. काय? पण मग जसं तुम्ही आता मगाशी म्हणालात, की ती प्रारब्धात असावी लागते तरच ती परिक्रमा होते. हा भाग वेगळा. पण परिक्रमा का केली पाहिजे? आता परिक्रमा का केली पाहिजे? आत्ता आपण म्हणजे मी जशी कथेत सांगितलं तुम्हाला, की नर्मदा माघ महिन्यामध्ये पृथ्वीवर अवतरित झाली हं, आणि मग सगळे देव, ऋषी-मुनी तपाला बसले हं, आणि असं म्हणतात, की 60,000 करोड तीर्थ
हं, तिच्या दोन्ही तटांवर मिळून आहेत. हं, मग म्हणजे या तीर्थांचं जर मला दर्शन घ्यायचं असेल, हं. तर मला अर्थातच परिक्रमा चालत केली पाहिजे. हां. कारण दोन्ही तटांवर तिचे मंदिर आहेत, नदी हं, किनारी तिचे मंदिर आहेत. तर याच्यासाठी मी बसनी परिक्रमा केल्यावर ते शक्य होत नाही. हं. काही ठिकाणी बस जातही नाहीत. ओके. त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा चालत परिक्रमा करता, हं, तेव्हा तिच्या सानिध्यात पण तुम्ही असता. हं, ती हं. कंटिन्यू तुमच्या सोबत पण असते आणि त्या तीर्थांना आपले दर्शनं घेणं होतात. ओके. आता नर्मदेचं पात्र वाढल्याने बरेच मंदिरं डूबमध्ये गेलेले आहेत. ओह! पण तरीही जे मंदिर आहेत, तर मी असा विचार करते, की 60,000 करोड नसतील, पण जे काही 1000, 10,000, 15,000, लाख जी काही मंदिरं आहेत, हं, त्या मंदिरांचं जर मला दर्शन घ्यायचं असेल, हं. की माझ्या पूर्वजांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे, तर मला हो, चालत हो, हो. परिक्रमा करणं गरजेचं आहे. हं, त्याच्यामुळे नर्मदा परिक्रमा का करायची? तर जर तुम्हाला आपल्याला ऊर्जा मिळवायची असेल, हं, ज्या संत महंतांनी आपल्या तपश्चर्या केलेली आहे, हं. तर मग ही तपश्चर्या कोणी केलेली आहे? तर ही वेदव्यासांनी तपश्चर्या केलेली आहे. ओके. ज्यांनी आपल्याला पूर्ण भागवत कथा सांगितली, असे शुकाचार्यांनी तपश्चर्या केलेली आहे. ओह! मार्कंडेय ऋषींनी ही परिक्रमा सगळ्यात पहिल्यांदा केलेली आहे. यांचं पण तिथे आश्रम आहे किंवा आपण वाल्मिकी ऋषींची तपश्चर्या भूमी आहे. च्यवन ऋषींची तपश्चर्या भूमी आहे. ओके. परशुरामांची तपश्चर्या भूमी आहे. जमदग्नी ऋषींची तपश्चर्या भूमी आहे. हं, हं. स्वतः नारदांची सुद्धा तपोभूमी आहे. ओह! तर या जर सगळ्या तीर्थांना आपल्याला जाऊन तिथली जर स्पंदन आणि ऊर्जा मिळवायची असेल, हं. तर नक्कीच तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची गरज आहे. ओके. म्हणजे मग तुम्ही ती केली पाहिजे आणि ही परिक्रमा म्हणजे जसं मी म्हणेन, की आपल्या इष्टदेवतेला उजव्या साईडने आपण प्रदक्षिणा मारतोय. हं, तर या प्रदक्षिणा मारताना जसं आपण मंदिरात प्रदक्षिणा मारताना आपण मनामध्ये नामस्मरण करतो. हं. तेच हां. इष्ट आहे. आत्ता बरोबर. फक्त आपण ऊर्जा घ्यायला जातोय. ती ऊर्जा जर आपल्याला मिळवायची असेल, तर हं. हा एक आध्यात्मिक प्रवास आहे आणि या आध्यात्मिक प्रवासासाठी नर्मदा परिक्रमा करण्याची गरज आहे. म्हणजे ही ट्रिप म्हणून तुम्ही नक्कीच नाही जाऊ शकत. पण ओके. तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल, हं, तुम्हाला काही म्हणायचं असेल, कुठल्या-कुठल्या मंदिरांमध्ये काही अनुष्ठानं असतील, तर हं. तुम्ही नक्की नर्मदा परिक्रमा केली पाहिजे आणि ती नक्कीच करावी. ओके. आता असं होतं, पूर्वीच्या काळी असं होतं, की गुरु आज्ञेनी नर्मदा परिक्रमा करत होते. हं, म्हणजे जसं माझ्या माहितीत होतं, की तसं तराणेकर महाराजांनी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेने केली किंवा वासुदेवानंद सरस्वतींनी टेंभे स्वामींनी परिक्रमा केली. त्यांच्या याच्यानी रंगावधूत स्वामींनी परिक्रमा त्यांच्या गुरूंनी आज्ञा दिली हं, म्हणून हं. परिक्रमा केली. तर असं गुरु आज्ञा देऊन परिक्रमा करत होते. पण आत्ता जे काही आपलं मीडिया फास्ट झालेलं आहे हं, हं. किंवा आता सगळ्यांना YouTubeच्या माध्यमातनं आणि Googleच्या माध्यमातनं जे काही सगळं नर्मदेविषयी कळतंय, तर हां, आपली पण क्युरिओसिटी वाढते. हां, आणि मी असं म्हणेन, की ठीक आहे, मला आत्ता कोणी आज्ञा नाही दिली, पण मग नाही दिली तर मग मी हे जाणूनच नाही घ्यायचं का? हां, किंवा मग मी त्या तीर्थांना भेटायचंच नाहीये का? हां, हां, हां. आणि जर माझ्याकडनं शक्य असेल आणि हं, आता जर ती प्रारब्धात असेल, असं मी एका ठिकाणी ऐकलं होतं बसच्या परिक्रमेमध्ये, एका ठिकाणी प्रवचन चाललं होतं. तर तिथे हं, आम्ही थांबलो होतो. तर तेव्हा तिथले ते तिकडचे एम-पीकडचे एक महाराज म्हटले, हं. की "रथसप्तमी के दिन माँ पट खोलती है." म्हणजे तिचं पुस्तक उघडते हां. आणि वो लिखती है, की कौन परिक्रमा करेंगे. मग ओह! तो शब्द होता, की मग त्या याच्यात कोणाकोणाची नावं आहेत. मग हं, परिक्रमेमध्ये अनंत लोकं भेटतात. असं म्हणतात, की 1000 लोकांनी परिक्रमा चालू केली, हं. तर त्यातले मोजून एक 2-5% लोकं परिक्रमा पूर्ण करतात. ओह! मध्ये अनंत काहीतरी कारणं घडतात आणि ते परिक्रमा त्यांना ती सोडावी लागते. आणि ओके. पुढे-पुढे जेव्हा आमचा प्रवास सुरू झाला, तेव्हा मला ते जाणवत पण गेलं, की परिक्रमा कशी कारणांनी मध्ये-अधे सुटते ते. ओके. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या प्रारब्धात तितकी असेल का नाही. काही-काही जण अगदी पुढे जातात हं. आणि मधून अचानक कारण काहीतरी घडतं. जसं की माझ्यासोबतच पुण्याचं एक उन्हाळे दाम्पत्य म्हणून होतं. हां. म्हणजे जवळपास गरुडेश्वरपर्यंत आमचा प्रवास खूप व्यवस्थित झाला हं. आणि त्यांच्या आईचं अचानक ऑपरेशन निघालं आणि बरंच मोठं ऑपरेशन होतं. तर त्यांना तिथून वापस यावं ओह! लागलं. म्हणजे अशी परिक्रमा खंडित होते. ओके. किंवा माझ्यासोबत एक यूपीकडचा मुलगा होता. हं, यूट्यूबरच होता. तेलियान भटला त्यांचं नाव. सियाराम बाबा आत्ता हं, गेले. तर त्यांनी सियाराम बाबांचे सगळे व्हिडिओ बघितलेले होते हं. आणि त्यांनी प्रत्यक्ष नर्मदेशी बोलायचे ते. 104 ओह! वर्ष वयाचे होते आणि पाण्यातनं दिवा चालू करून म्हणजे ते नुसते आरती करायचे. त्यांच्या ओह! जटा त्यांच्या पायापर्यंत होत्या. तर त्यांचं सगळं वर्णन ऐकून तो मुलगा इन्स्पायर झाला आणि हं, परिक्रमेला आला. हं, आणि थोडंसं चालणं झाल्यावर त्याला असं कळालं, की आपल्याकडनं हे होत नाहीये. हं. म्हणजे दम लागतोय किंवा आपण त्या वातावरणात आता परिक्रमेमध्ये कम्फर्ट झोन सोडलेला आहे. जेव्हा आपण हां. परिक्रमा उचलतो, तेव्हा मी, माझं हां, हे सगळं घरी ठेवायचं.
म्हणजे ओके. परिक्रमेला जाताना जेव्हा मला जे नातू काका भेटले, तेव्हा मला त्यांनी हाच सल्ला दिला होता, हं. की "तुला घरी ठेवून द्यायचं आणि आता तू परिक्रमा करायची आहेस." ओके. तर आपलं अस्तित्व ठेवून ती परिक्रमा करायची आहे. मग जिथे मिळेल तिथे झोपायचंय, हं, जिथे हं. बसायचंय तिथे बसायचंय. म्हणजे आत्तापर्यंत आपण बिसलरीचं पाणी पिणारे आपण. हं. तर आता कमंडलूतलं पाणी रस्त्यात जिथे मिळेल तिथे आणि आम्ही तर मैयाचंच पाणी प्यायचो. मग ओके. आता वेळेला आपण प्रत्येक वेळेला विचार करतो, की पाणी स्वच्छ असेल का? शुद्ध असेल का? हां, पाण्यात हां, इतक्या हां, हां. लोकांनी अंघोळ केली आहे. पाण्यामध्ये गाई-म्हशी पण अंघोळ करतात आहे. हां, पण हां. जेव्हा तुम्ही श्रद्धायुक्त अंतःकरणाने परिक्रमा करता, तेव्हा जेव्हा तिला सरेंडर म्हणजे परिक्रमेचा पहिला नियम आहे, की तुम्ही श्रद्धायुक्त अंतःकरणाने मी तुझ्या स्वाधीन होतीये. तू जसं चालवशील तसं मी चालणार आहे. तू ओके. जसं ठेवशील तसं मी ठेवणार आहे आणि माझा सगळा कार्यभार तूच बघणार आहे. हे ज्या दिवशी मनामध्ये पक्क होतं, हं. तेव्हा आपली परिक्रमा होते. पण ओके. खूप जणांना असं होतं, की वेस्टर्न टॉयलेट नाहीयेत, मग पाण्याचं हां. बाधा होते, कुठेतरी लूज मोशन लागतात, कुठेतरी कोणाला घरच्यांची आठवण येते आणि मग काही जणांची ओह! परिक्रमा मग तिथून हे होतं, की उत्साहात निघालेले असतात. हां, हां. जसं सगळीकडे मीडियात वाचून, YouTubeला बघून बरोबर. इन्स्पायर होणारे खूप जण असतात. हां, हां. पण पुढे ते त्यांना गेल्यावर कळतं, की हा खूप कठीण हे आहे. कारण वेळच्या वेळेला जेवण मिळणार आहे का? तर नाही मिळणार आहे. ओह! आपल्याला किती अंतरावर आश्रम लागणार आहे? आपल्याला एक कागद देतात, हं. की त्याच्यावर जवळपास 602 गावं म्हणजे दोन्ही तटाचे मिळून लिहिलेले असतात. ओके. त्याच्यावर साधारण किती किलोमीटरवर गाव आहे लिहिलेलं असतं. पण तो प्रत्येक गाव त्याच किलोमीटरवर असं असेल नाहीये. म्हणजे काही ओके. ठिकाणी असं लिहिलेलं असतं, की 5 किलोमीटरवर आता एक गाव लागणार आहे. हं. पण ॲक्चुअली चालत गेल्यावर कळतं, की अरे आपण 8 किलोमीटर झाले चाललोय, तरी पण अजून त्या गावाचा पत्ता नाहीये. त्याच्यामुळे ओह! सगळं अनिश्चित असतं. बरं ते मिळणारच आहे का? नाही. सदावर्त मिळणार आहे का? तर ते माहिती नाही. म्हणजे आपण आता तिला सरेंडर केलंय. दिलंस तर आहे, नाही दिलंस तर नाहीये. पण अशी सुद्धा गोष्ट त्या परिक्रमेमध्ये आहे. पण आत्ता या प्रसार माध्यमांमुळे हं. बरेचसे आश्रम तटावर दोन्ही झालेले आहेत ओके. आणि दोन्ही ठिकाणी ते तुमची व्यवस्था करतात. पण काही दुर्गम ठिकाणी म्हणजे जसं हां, शूलपाणीची झाडी हां. असं म्हणतात, की अमरकंटक हे नर्मदेचं उगमस्थान आहे. नेमावर हे तिचं नाभिस्थान आहे ओके. आणि शूलपाणीचं जंगल हे तिचं हृदय आहे. तर मग ओह! तिच्या हृदयातनं जर जो माणूस जातो, हं. म्हणजे आपण म्हणतो ना, की जी व्यक्ती एकदा हृदयात आली, की ती हां. कायमची हां, हृदयातच हां, हां, राहते. हां. तर असं आहे, की शूलपाणीच्या झाडीतनं जे तुम्ही जाता, हं. तर तुम्ही तिचं मन जिंकलेलं असतं. असं पुस्तकांमधनंच ओह! वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं. शूलपाणीच्या झाडांच्या लुटीच्या कथा पण मी खूप ऐकलेल्या होत्या, ओके. की शूलपाणीचं जंगल म्हणजे सगळे आदिवासी लोकं तिथे राहतात. हां. आणि हे आदिवासी लोकं स्वतःला मामा म्हणतात, कारण ते नर्मदेचे भाऊ आहेत, असं ते म्हणतात. म्हणून तिथल्या सगळ्या ओके. आदिवासी लोकांना मामा म्हणतात. मग ते परिक्रमावासींना लुटायचं आणि परिक्रमावासींकडनं जे आहे नाही ते काढून घ्यायचं आणि मग ओह! त्यांना निर्धन करून ते सोडून द्यायचं. हं, असं पूर्वी सगळ्या ह्याच्यात ऐकलेलं होतं. हं. इव्हन अवधूतानंदांच्या तर सगळे कपडे पण त्यांनी काढून घेतलेले होते. म्हणजे इथपर्यंत ते लूट करतात. ओह! तर असं सगळं होतं. तर ते सगळं वाचलेलं होतं. त्याच्यामुळे आता ते शूलपाणीतनं जायचं हे ठरलेलं होतं. हं, आता काय होणार आहे हे पण माहिती नव्हतं. हं, हं. म्हणून आमचा पहिले जो काही प्रवास सुरू झाला बडवानीवरनं शूलपाणीची झाडी लागते. हं, आता 52 गजा मार्ग एक निघालाय, की ज्यांना शूलपाणीतनं शक्य नाही, हं. वयाच्या याच्यानी किंवा पाय गुडघ्यांचे कोणाचे आजकाल प्रॉब्लेम हां. असतात. तर जे जाऊ शकत नाहीत ते रस्त्याच्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. तर ओके. आम्ही ठरवलं होतं, की आता परिक्रमा करायचंच ठरवलंय तर शूलपाणीतनंच करायचं. मग ओह! जे काही होईल ते बघू. तर बरेच जणांकडनं पुढच्या असं ऐकलेलं होतं, की बरेच लोकं पडले, कोणाचे पाय फ्रॅक्चर झाले, कोणाचं काय डॅमेज झालं. हं. मग ते थोडंसं मनामध्ये होतं. पण तिच्यावर तो सगळा भाव ठेवला होता, की नेणार ओके. आहेस तर तू नेणार आहेस. हं, हं. मग पहिला आमचा प्रवास सुरू झाला. आता परिक्रमेमध्ये काय नेमकं आपल्याला अनुभवायला मिळतं, ही हं. सुरुवात आमची म्हणजे तशी तर सुरुवात झालेलीच होती. पण बडवानीपासून ॲक्चुअली जंगल मार्ग लागणार होता. ओके. आत्तापर्यंत कसं होतं, की रस्त्याचा मार्ग होता आणि बऱ्याच दोन्ही ठिकाणी आश्रम होते. हं, त्याच्यामुळे व्यवस्थेला तसा काही प्रॉब्लेम आला नाही. हं. हां, हे नक्कीच होतं, की मंदिरात झोपावं लागत होतं किंवा कुठे ओसरीवर झोपावं लागत होतं. म्हणजे जिथे कुठे काही अवेलेबल होईल. असं हां. पूर्ण शेल्टरमध्ये तुम्ही झोपलायत, की पूर्ण कव्हरमध्ये झोपलाय, तर असं काही नाहीये. ओह! उघड्यावर झोपताय, डिसेंबर महिना आहे, नदी किनारा आहे, थंडी प्रचंड वाढलेली होती. ओह! म्हणजे एक ठिकाणी असं होतं, की ढालखेडला, की इतके परिक्रमावासी होते. जसं मी सांगितलं, की सुरुवातीला इतके परिक्रमावासी परिक्रमा उचलतात हां. आणि नंतर ते सगळे कुठे लुप्त होतात ते आपल्यालाही कळत नाही, की अरे ओके. आपल्याला त्या आश्रमात 200-200 लोकं होते आणि आता ही लोकं गेली कुठे? हां, तर हां. हेही कळत नाही. तर काही लोकं काही-काही वाहनांनी पण थोडं पुढे-पुढे जातात, की ज्यांना ते ओके. शक्य नाहीये किंवा काही त्यांच्या अडचणी असतील, तर हं. तसे करतात. तसं ढालखेडला आम्ही आलो. तर सगळी ऊसाची शेती होती पाठीमागे आणि बरं. एक छोटा टेंट टाकलेला होता. त्या ऑलरेडी टेंटमध्ये एक 50 एक माणसं झोपलेली होती. मग आम्हाला झोपायला पण ओह! जागा नव्हती.
तर मग त्यांनी आम्हाला अशीच एक सतरंजी, त्या ढेकळं सगळे मातीचे हां, शेताच्या हां. हे होते. त्या ढेकळांवर एक सतरंजी टाकलेली होती. ताडपत्री म्हणेन मी त्याला. ओके. तर ती ताडपत्री टाकलेली होती आणि आम्ही इतक्या थंडीत उघड्यावर तिथे झोपलेलो होतो. ओह! आणि शेतामध्ये एकदम अंघोळीला आम्हाला एक हापसा होता, हं. की जो उठून सकाळी 4 वाजता, कारण उघड्यावरच अंघोळ हां, असायची. हां, हां. मग तुम्ही त्या शेतामध्ये जायचं आणि त्या उघड्यावरती अंघोळ करायची. हं. तर ते असं होतं, की पहिलं आमचं म्हणजे पूर्ण परिक्रमा सुरू झाल्यापासूनच माझा पहिला तो पॅच होता, की आता मला आश्रम नाहीये. मग इथून मला कळालं, की ओके. आता मला जे काही आहे ते मला ते आता एक्सेप्ट करायचंय. हां. कारण आता मी मला घरात ठेवलेलं आहे. म्हणजे बरोबर. मी एसीमध्ये झोपणारी मी हं. आता नव्हते. हां, आता हां. मला मैया काय देणार आहे, आता तिच्या सानिध्यातच मला राहायचंय. ओके. तर ही हां. जर्नी माझी सुरू झाली. तर हा थोडा रस्ता मार्ग पुढे जाईपर्यंत, म्हणजे बडवानीला जाईपर्यंत आमचा रस्ता मार्ग होता. त्यामुळे आश्रम व्यवस्थित होते. हं. परिक्रमा व्यवस्थित चालू झाली होती. एव्हाना आता मी रुळले पण होते. म्हणजे माझ्या पाठीवरच्या ज्या ओझ्याला मी रुळले होते हां. आणि आता हळू म्हणजे मी म्हणेन की एक 8 दिवस मला स्वतःला वेळ द्यावा लागला. मधून नामस्मरण व्हायचं आणि मधून दुखण्याची जाणीव व्हायची, की नाही ओके. माझा हात दुखतोय, दंड कंटिन्यू मी पकडलाय. हां. सतत एक हात माझा लोंबतोय, की मी हं. कमंडलू पकडलेला आहे. पाठीवरचं ओझं आहे. आता त्या ओझ्याची माझी मैत्री झालेली होती आणि हळू मला ते ओझं खाली काढलं, कीच रिकामं चालता येत नव्हतं. म्हणजे इतकी त्या मला ओके. दप्तराची आता थोडी सवय झालेली होती आणि नंतर तर म्हणजे माझी परिक्रमा संपल्यावर मला ती बॅग सोडून चालताही येत नव्हतं. इतकी ती बॅगशी ओह! माझी मैत्री झालेली होती. मग आम्ही आता बडवानीला आलो आणि बडवानीपासून 2 मार्ग सुरू होतात. मग शूलपाणीतनं जायचं का? तर हं. अमिताताई माझ्यासोबत पेंडसे होत्या. तर त्यामुळे की नाही आपण शूलपाणीतनं जाऊ. मग पहिलाच दिवस असा आला, झाडी मार्ग आम्ही चाललेलो होतो. आता कम्फर्ट झोन संपलेला होता. हं. ॲक्चुअली परिक्रमा इथूनच खरी सुरू होते. ओके. म्हणजे कोणाचीही परिक्रमा असू दे, बडवानीला आलं आणि बडवानीच्या सिद्धेश्वर मंदिरात एकदा नमस्कार केला, हं. की मग इथून तुमच्या खऱ्या परिक्रमेला आणि कसोटीला सुरुवात होते. ओके. तर रस्ता होता भवतीचा. पहिलं गाव आमचं भवती हं. येणार होतं. थोडंसं पुढे गेलो आम्ही, सकाळी साधारण 6-7 ला निघालो. चांगलं झालं, की रस्त्यातच आम्हाला एक जण भेटले, नर्मदे हर म्हटले आणि बालभोग म्हणून नाश्ता आपण जो प्रकार आहे त्याला ते बालभोग म्हणतात हं. आणि त्यांनी आम्हाला बालभोगाला थांबवलं आणि बालभोग त्यांनी आम्हाला पोह्यांचा दिला. हां. नर्मदे हर केलं, नमस्कार केला आणि आम्ही पुढे निघालो. हां. थोडंसं पुढे गेलो असेल, ॲक्चुअली झाडी आमची सुरू झाली आणि 2 तरुण मुलं, साधारण एक 24-25 ची मुलं असतील किंवा त्याच्याहून छोटी असतील. हं. ॲक्टिव्हावर आले आणि चहा घेऊन आले. "नर्मदे हर मैया" म्हटले, "थांबा, हं. चाय पी के जाओ." तर मी म्हटलं, की थर्मास त्यांनी आणलेला, यूज अँड थ्रोचे ग्लास आम्हाला त्याने तिथे रस्त्यामध्ये चहा दिला. आपण साधारण बोलतो, की "तुम्ही कसे काय? कॉलेजची मुलं काय हं. करता?" तर तो एक मुलगा सीए शिकत होता आणि एक मुलगा एमबीएला काहीतरी पहिल्या वर्षाला होता. तर ते म्हणे, की "हे सालों से हमारा नियम है, की परिक्रमा वासियों को हम कुछ ना कुछ सेवा देते हैं ओके. आणि हम लोग ये शूलपानी की बोरखेड़ी तक हमारा चाय का सेवा रहता है और रोज़ सवेरे 5 बजे उठ के हं. हम लोग ये निकल पड़ते हैं और रास्ते में जो भी परिक्रमावासी मिलते हैं, हं. तो ये जगह पर इनको कुछ मिलता नहीं है, तो हम यही चाय का सेवा उनको देते हैं." ओके. मला म्हणजे पहिल्यांदा तो सेवाभाव इतका आवडला, की इतके तरुण मुलं, म्हणजे हं. आज मी जेव्हा बघते, की म्हणजे मोबाईलमध्ये डुबलेली जी मुलं आहेत, हां. तर त्यांना ह्याच्याशी काही घेणं-देणं नाही. पण इतक्या सकाळी 5 वाजता उठून ही हं. सेवा देण्याचं त्यांचं जे काही ते हे आहे आणि ते म्हटले, की "हे आम्ही 4-5 वर्षापासून करतोय." वाह! तर ते ऐकून इतकं कौतुक वाटलं आणि असं वाटलं, की नाही आपला योग्य प्रवास चालू आहे. म्हणजे की इतकं ओह! छान ते बघून मग इथपासून आपल्या मनामध्ये परिवर्तन व्हायला लागतं, की पॉझिटिव्ह भाव यावा लागतो, की करेक्ट. खरंच आहे आपण देतो का इतकं? म्हणजे माझ्या हं. दारावरनं, मी हडपसरला राहते, पालखी जाते. आम्ही त्या पालखीच्या दिवशीच तेवढं आमच्या दारावरनं जातं, तेवढं वाटप करतो. हां, तर तो हां. एकच दिवस धावपळीचा होतो. पण हे अखंड 5 वर्ष ऊन, वारा, पाऊस हे हां. परिक्रमावासींना देतात आहे. तर ही बरोबर. केवढी मोठी दानत आहे आणि या छोट्या वयामध्ये हे किती आशीर्वाद घेतात आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा कुठे कधी चहाही मिळत नाही, अशा ठिकाणी असं काही जेव्हा देतो ना, तर तो मनातनं इतका आशीर्वाद निघतो ना आणि तो हं. आशीर्वादच खूप महत्वाचा आहे, असं मला करेक्ट, वाटतं, की तो करेक्ट, आशीर्वाद करेक्ट. आहे. मग आम्ही थोडंसं पुढे गेलो. भवतीचा आमचा पहिला प्रवास सुरू झाला. हं. आता भवतीला आम्ही पोहोचलो आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. ओह! मुसळधार विजेंच्या गडगडाट सकट पाऊस, त्या भोवती शूलपाणीतलं पहिलं गाव, आदिवासी गाव. आदिवासी पाडे खूप छोटे-छोटे असतात. हं. लांब-लांब घरं असतात. आता इथे सांगितलेलं होतं, की प्राण्यांची पण भीती आहे आणि ज्यांच्याकडे ओह! आम्ही उतरलो होतो तिथे ऑलरेडीच होते लोकं राहिलेले. हं. मग थोडंसं आम्हाला त्यांनी गोठ्यामध्ये जागा करून दिली. मग पहिला दिवस माझा असा होता, की मी गोठ्यामध्ये झोपले. गोठ्यामध्ये वरतून सगळं पाणी गळत होतं. मग लिटरली ओह! 1-2 पायांवर कसं बसून झोपायचं किंवा नुसतं अंगाचं मुटकुळं करून डोळे बंद करून ओह! पडायचं. हा जो काही माझा पहिला एक्सपिरियन्स होता.
तर हा मला नर्मदा परिक्रमेचा म्हणजे मला कायम स्मरणात राहतो, की ओके. आत्तापर्यंत आपण कम्फर्ट लेव्हलमध्ये होतो आणि आत्ता हां, आपण एकदम कम्फर्ट लेव्हल सोडलेली आहे आणि मग तिथे आमचं पहिलं पावसामध्ये हे सगळं सुरू झालं. लाईट नाही आहेत, सदाव्रत आहेत. मी कधी चुलीवर स्वयंपाक केलेला नाहीये. ओह! आणि त्यांनी सांगितलं, की "मैया ये आटा दिया है, आप बना के लो." आणि मग त्यांनी मला सांगितलं, की आता पाऊस इतका चालू होता, की ती चूल तरी कुठे पेटवणार. हां, मग हां. त्याच गोठ्यामध्ये थोडंसं गायींना बाजूला करून तिथेच एक चूल केली हं. आणि मग मला त्यांनीच शिकवली, की चूल कशी हे ओके. करायची. कधी काही कामच पडलेलं नाही हां, आहे. हां. मग मी त्यांना म्हटलं, की "बाबाजी एक बार सिखा देना, आगे चल के मुझे ये काम आएगी." हां, मग हां. त्यांनी मला चूल 3 दगडांवरची चूल कशी असते, लाकडं कसे पेटवायचे आणि तिथे काही आपण करतो तशा पोळ्या नसतात. तर ती कणिक मळायची आणि त्याचे गोळे करायचे. त्याला तिक्कड म्हणतात आणि असे जाड-जाड हातावरच भाकरीसारखे थापायचे हां. आणि ते त्या निखाऱ्यांमध्ये टाकायचे आणि त्या निखाऱ्यांमध्ये ओके. ते उलटे-पालटे करून तसे भाजायचे हं. आणि त्याला ते तिक्कड म्हणतात. ओके. आणि मग आत्तापर्यंत तरी आम्हाला तिक्कड मिळालेले नव्हते कारण बडवानीपर्यंतचा प्रवास माझा खरंच परमेश्वर कृपेने खूप सुखावह झाला होता, हां. की आश्रमांमध्ये जेवण मिळत होतं. हं. त्याच्यामुळे तसं काही अडचण आलेली नव्हती. पण इथे मात्र आम्हाला पहिल्यांदा हा अनुभव आला आणि मग बरेच जण विचार करायला लागले. माझ्यासोबत एक संभाजीनगरची जोडी होती. हं. मग त्यांना थोडा तिथे खूप त्रास झाला त्या राहण्याचा किंवा ओके. रात्रभर जागरणाचा हं. आणि मग त्यांनी निर्णय घेतला, की नाही आम्ही वापस जातो. ओह! माझ्या बायकोला एवढं होईल का नाही माहिती नाही आणि त्यांचेच नातेवाईक पुढे गेलेले होते आणि ते पण पडले पाय घसरून खप्पर मल्ला आणि ओके. त्यांचा पाय प्लास्टर झाला. मग ते म्हटले, की "नाही, नाही आम्हालाही शक्य नाही." हे सगळं अस्थिर वातावरण ऐकून कुठे मनात येत होतं, की सारखं होईल ना, पुढे काय असेल? कारण कसं ओह! होतं, की आपण जेव्हा एखादी ट्रिप प्लॅन करतो, तेव्हा आपलं प्लॅनिंग ठरलेलं असतं, की उद्या काय? कुठे राहणार? हं. आता हे काहीच माहिती नाहीये, उद्या काय होणार आहे? करेक्ट. आता आज आलेला अचानक डिसेंबर महिन्यातला पाऊस होता. हं. खरं तर पावसाची गरजच नाही. नव्हती. हां. पण जो इतका मुसळधार पाऊस आला, त्याच्याने सगळं वातावरण बदललं. मग दुसऱ्या दिवशी ते लोकं गेले, आश्रमातली लोकं गेली आणि हं. मग आमचा पुढचा प्रवास शूलपाणीतला सुरू झाला. हं. इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी अशी वाटेल, की परिक्रमेमध्ये चमत्कार होतात असं ऐकलेलं होतं. ओके. म्हणजे पुस्तकांमध्ये वाचलेलं होतं, हां. की बरेच काय-काय गोष्टी घडतात. तर आता इथे आमच्या आधी एक साधू हं. पुरुष भगवे वस्त्र घातलेले आलेले होते. त्यांच्या पायाला बरीच दुखापत झालेली होती. ओके. बरीच दुखापत झालेली होती. म्हणजे थोडेसे ते लंगडतच चालत आलेले होते. हं. पाऊस सुरू होता. गोठ्यामध्ये आम्हीच एका कोपऱ्यामध्ये जागा केलेली होती आणि आमच्यानंतर अजून एक जण महंत तिथे आले आणि ते दोघंही भगवे वस्त्र घातले, की ते त्यांचे भाऊ-भाऊ असल्यासारखं त्यांच्या गप्पा सुरू व्हायच्या. मग त्यांनी हां. सांगितलं, की "पैर को क्या हो गया त्यांनी सांगितलं, "यहाँ पर गिरा था, चोट आई, चलने को नहीं हो रहा हां. है." मग यांनी त्या आश्रमवाल्याला विचारलं, की "इथे अशी झाडी आहेत का?" मग ते एवढ्या पावसात छत्री घेऊन तिथे गेले. त्यांनी झाडांचा पाला आणला. तो पाला हातात घेतला. तो मंत्र म्हटला. म्हणजे हं. डोळे बंद केले. आम्ही हे सगळं बघत होतो. हं. मंत्र म्हटला आणि त्यांना म्हटलं, की "बाबाजी आपको मंत्र मैं जो कान में बोल रहा हूँ, ये बोलना है और मैं ये आपको लगा के देने वाला हूँ और हं. आप 1 घंटे में चलने लगेंगे." आम्ही हे सगळं बघतच होतो. हं. 1 तासामध्ये त्यांनी तो पाला आणला. तो पाला मंत्रित केला. यांच्या कानामध्ये काय मंत्र सांगितला हं. आणि कानामध्ये तो मंत्र सांगितल्यावर त्याही बाबांनी तो हातात पाला घेऊन तो मंत्र म्हटला आणि त्या जखमीवर तो लावला. हं. तर ते जे काही पाय मुरगळला होता, लागलेलं होतं त्यांना आणि खरंच म्हणजे एक तास नाही म्हणता येणार, पण 2-3 तास झाले. आमचं जेवणं वगैरे झाली आणि आता फायनल आमची झोपायची वेळ आली. तर ते बाबाजी उठले. हं. म्हणजे तो मी पाहिलेला पहिला एक माझ्या दृष्टीने चमत्कार होता. ओके. अशा विद्या आहेत, पण आपल्याला त्या माहिती नाहीयेत. हं, हं, हं. तर ते त्यांना मग आमच्यासोबतचे एक जण होते. त्यांनी विचारलं, की "माझ्या पण आईच्या पायाला असंच आहे, तर तुम्ही याच्यावर उपचार करता का?" तर त्यांनी सांगितलं, की "नहीं, हम सिर्फ संतों के संन्यस्त लोगों के ये करते हैं." मग ओके. यांनी पुन्हा विनंती केली, की "बाबाजी हमने तो अभी आपको देखा है, तो मेरी मम्मी बहुत उम्र की है, तो आप अगर कुछ कर सकते हैं तो." मग त्यांनी पुन्हा तोही मंत्र मंत्रून त्यांना तो पाला दिला आणि हं. सांगितलं, की "तुम्ही घरी गेल्यावर तो लावा." ओके. म्हणजे हे जे काही माझ्या दृष्टीने चमत्कारासारखं जे हां, होतं, हां, हां, ते हां. मी पहिल्यांदा पाहिलं आणि जे लंगडत आलेले जे बाबाजी होते, ते मग व्यवस्थित पुढे चालायला लागले. मग दुसऱ्या ओके. दिवशी आमचा सकाळचा तिथून आम्ही निघालो आणि बोरखेडीकडे प्रवास सुरू केला. हं. आत्तापर्यंत परिक्रमेमध्ये तुम्ही चितळेताईंची परिक्रमाचे भाग ऐकले असतील, तर हिरालाल रावत म्हणून होता, की त्यांच्या शूलपाणीच्या झाडीत त्यांना लुटलं होतं. तर ओके. असं म्हणजे मी स्वामी अवधूतानंदांच्या पुस्तकात पण हिरालाल रावत यांचा उल्लेख ऐकला होता, की ह्या आदिवासींचा मुखिया आहे हं. आणि कोण म्हणजे या आदिवासींचं एक वैशिष्ट्य असं आहे, की हे परिक्रमावास्यांना हेरतात.
की हं. कोण परिक्रमावासी येतंय. ते हं. आपल्या शेजारीच असतात, पण आपल्याला कळत नाही की हे पुढे जाऊन आपल्याला लुटणार आहेत. हे ओह! आपली माहिती पण घेतात. ही आपली त्यांच्या घरी व्यवस्था पण करतात. ओके. रात्री राहायला आपल्याला म्हणजे ते म्हणतात ना, जेवू-खाऊ पण घालतात, ती मदत हां. पण करतात. पण तुम्ही शेवटी जाताना ते लुटतात. तर असं ते ऐकलेलं ओह! होतं. तर आता मात्र हे परिवर्तन झालेलं होतं. हे हिरालाल रावत आम्हाला बोरखेडीला गेल्यावर भेटलेले होते. हं. परिक्रमेच्या शूलपाणीच्या याच्यामध्ये एक लखनगिरी महाराजांचा आश्रम आहे. हं. तर या लखनगिरी महाराजांनी या सगळ्या आदिवासींना सांगितलं, की तुम्ही ही जी काही लूटमार करताय, हं. ह्याच्याने तुम्ही काय मिळवणार आहे? हं. परिक्रमा आहे तोपर्यंतच इथून लोकं जातात आहे. याच्यासाठी तुम्ही काहीतरी सेवा द्यायला सुरुवात करा, ज्यांनी तुमचं परमार्थ पण होईल आणि तुम्ही हां. खरे नर्मदेचे भाऊ म्हणून तुम्ही त्यांचे हे होताल. हां. मग आता या लोकांनी लूट सोडली आहे आणि यांनी पण आश्रमाचा हे स्वीकार केलाय. म्हणजे ओके. हिरालाल रावत यांनी सुद्धा आता आश्रम टाकलाय. म्हणजे जी मनामध्ये ओह! भीती होती, की आता हे हिरालाल रावतचा आश्रम आपल्याला कुठेतरी लागणार आहे हां, हां, आणि हां. आम्ही बोरखेडीच्या आश्रमात जेव्हा पोहोचलो, तेव्हा हे हिरालाल रावत आणि त्यांची बायको तिथे आलेले होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं, की आमचा आश्रम तर आता डूबमध्ये गेलाय, पण पुढे आमची व्यवस्था आहे, तिथे तुम्ही नक्की या. आणि मग मी ओके. त्यांच्यासोबत फोटो काढला, की अरे खरंच आपण यांच्याविषयी ऐकलेलं होतं, पण हां, आता हां. परिक्रमेचं थोडं चित्र बदललेलं आहे. म्हणजे आपण जे मनामध्ये धास्तवलेलं ओके. होतो, तर ते नक्कीच इथे नाही आहे. हं. आणि असा आमचा प्रवास सुरू झाला. आता असं होतं, की जी सुरुवातीची नर्मदा मैयाची मूर्ती होती, साधारण एक 20-22 दिवस झाले असतील. तो प्रश्न दिवसातनं सकाळ-संध्याकाळ जेव्हा आरती करायची मी, हं. तेव्हा तो प्रश्न असायचा, की घरी न्यायची का? मनामध्ये सारखा आरती हं. करताना, की ही घरी न्यायची आहे का? की काय करायचं? हा जो मला एक प्रश्न होता. तर हा प्रश्नाचं उत्तर मला आता या शूलपाणीच्या जंगलामध्ये मिळालं. साधारण आम्ही बोरखेडीवरनं कालीला गेलो. मग तिथून आम्ही घोंगशाला गेलो आणि तिथून आम्ही सेमलेट म्हणून एक गाव होतं. या हां. सेमलेट गावाला आम्ही इथे गेलो. आता या शूलपाणीचं वैशिष्ट्य असं आहे, की प्रचंड झाडी तर जंगल आहे असं म्हणता येणार नाही. तर हां. प्रचंड डोंगराचा भाग आहे आणि नर्मदेला 999 उपनद्या मिळालेल्या आहेत. तर ओके. या सगळ्या नद्या कुठे ना कुठेतरी मध्ये लागतात आणि या हां. नद्या क्रॉस करणं हं. हा एक थोडासा तो अवघड भाग आहे आणि ओके. रस्ते निसरडे आहेत. त्यामुळे आपण सामान घेऊन जेव्हा जातो, तर हं. निसरडे रस्ते असल्याने पडण्याची खूप भीती आहे. म्हणजे प्रत्येक ओह! पाऊल हे खूप विचारपूर्वक ठेवावं लागतं. म्हणजे मी ओके. असं बघितलं होतं प्रवास करताना रेल्वेतनं, की डोंगरावर एक गाय चालली आहे आणि आपल्याला अशी भीती वाटते, की ही गाय खाली पडली तर? पण आम्ही ओह! त्या उंचीवर असायचो. खाली बघितलं, की आम्हाला भीती वाटायची, की ओह! पडतो की काय? बॅलन्स जातो की काय? म्हणजे तेव्हा मला ते चित्र आठवलं, की ती गाय कुठे असायची आणि हं, आपण हं, ते हं. बघताना पोटात गोळा यायचा. आमच्यासोबत जे माझ्यासोबत आता मला भोवतीला भेटलेले होते उन्हाळे कुटुंब, तर यांच्या बायकोला मात्र आता ते चक्कर यायला लागली होती. तिला तो ओके. उंचीचा फोबिया होता आणि ही प्रचंड रडायला लागली, की "आता मला घरी सोडा. हां, आता हां. मला काही परिक्रमा करायची नाहीये. मला घरी सोडा आणि मला हे चक्कर येणार आहे." तर मग आम्ही म्हणायचो, की "आपण खाली आल्याशिवाय तर परिक्रमा तुला घरी पण हं. जाता येणार नाही. आता आपण या ठिकाणी आहोत, की आता रडलो काय आणि काही हं. वाटलं काय, तर आपल्याला नक्कीच हा टप्पा पार केल्याशिवाय काहीच मिळणार नाहीये." बरोबर. तर असं आम्ही हा 4-5 डोंगर पार करत सेमलेटला आलो. हं. सेमलेटला आश्रम वजा एक खोली होती. हं. त्या खोलीत आसन लावणं म्हणजे आपल्याला जी जागा दिली आहे, ते जिथे सांगतील की इथे आसन लावा. तर जे आपल्यासोबतचं सामान आहे, आपली बॅग आहे, ती तिथे हं. ठेवली. एकदा तिथे ठेवली की तिथून उचलायची नाही. त्याला म्हणायचं आसन लावणे. ओके. एकदा आसन लावलं की ती जागा पुन्हा आपण बदलायची नाही. तर मी तिथे आसन लावलं माझं, नित्यकर्म केलं. नर्मदेची आरती रोजचीच असते. जागा थोडी कमी होती म्हणून मी थोडीशी बाहेर आले आणि बाहेर येऊन मी माझ्या नर्मदे मैयाची आरती करत होते. एक झाड होतं आणि झाडाच्या जो कट्टा असतो झाडाला हं. गोल, तर तो एक कट्टा होता. त्या कट्ट्यावर मी माझं मैया ठेवली, माझी नित्य आरती केली. तिथे माझ्या बाजूला एक तिथलेच आदिवासी म्हणता येईल किंवा ते आदिवासी भाषा बोलत होते. हं. भगवे कपडे घातलेले एक गृहस्थ होते, संत हं. होते. तर ते हे बघत होते. आणि ते मुलांशी आदिवासी भाषेत बोलत पण होते आणि हां. काही शिकवत पण होते. तर हे हां. मी ते बघत होते. म्हटलं आता आरती झाल्यावर यांच्याशी आपण बोलू. म्हणून माझी आरती केली मी, प्रसाद दिला, त्या महंतांना दिला, त्या मुलांना पण दिला आणि मग नेहमीप्रमाणे आता त्यांच्याशी बोलायचं. असं ऐकलेलं होतं, की परिक्रमेत वेगवेगळ्या लोकांकडनं आपल्याला माहिती मिळते. हं. काय आहे त्याचं कळतं. तर आपण यांच्याशी बोलावं. नर्मदे हर बाबाजी म्हटलं, प्रसाद दिला आणि आता काही विचारणार एवढ्यात तेच मला म्हटले, की "अभी आप पूछोगी कि मैं कहाँ से आया हूँ? मैंने कहाँ से परिक्रमा उठाई है? हं. तो मैं आपको पूछूँगा आप कहाँ से आई है? तो इसमें मुझे कुछ अर्थ नहीं लगता है. हं. तो परिक्रमा ये ना तुमने उठाई है, ना मैंने उठाई है. हं. तर या प्रश्नांचं मला उत्तरच द्यायचं नाहीये. हं. ये तुमने मैया की आज्ञा से उठाई है और मैं भी हां. यहाँ मैया की आज्ञा से हूँ. तर हां. मी विचारलं, की तुम्ही परिक्रमा करताय का? तर त्याने त्याच्यावर काहीच उत्तर दिलं नाही.
आणि पुन्हा मुलांशी संवाद साधायला लागले ते. मुलांशी आदिवासी भाषेत बोलायला लागले. मग मला पुन्हा क्युरिओसिटी, की "बाबाजी आप यहीं के हो?" असं विचारलं. "हम कहाँ के हैं हमको पता नहीं. कभी हम हिमालय में भी रहते हैं आणि ओह! कभी हम मैया के पास. जब जी चाहे मैया बुला लेती है तो हम आ जाते हैं." आता थोडंसं अप्रूप वाटलं. असून वाटलं असं बोलावं. हं, पण ऐकलेलं होतं, की हे लोकं थोडेसे चिडके असतात. हं, एखाद्याला रागवू शकतात. तरी पण मी त्यांच्या शेजारी तिथे बसून राहिले. माझं पूजेचं सगळं सामग्री तिथेच होती. मग त्यांनी हं, विचारलं, "ये मैया तुमने तो नहीं लाई होगी?" तर हं. मी म्हटलं, "नहीं लाई है." तर मी म्हटलं त्यांना सांगितलं मग मी, "मैया मिली है." मग त्यांनी मला सांगितलं, की "ये मैया मिली नहीं है. मैया जिसके यहाँ आना चाहती है, हं. उसी के हाथ में वो आती है. अभी तुम्हारे पास आई है, तो ये तुम्हारे घर में, ये तुम्हारे परिवार में से किसी ना किसी की और परिक्रमा करवाना चाहती है, इसलिए ये तुम्हारे ओह! पास आई है." कारण जनरली देव कुणी कोणाला गिफ्ट देत नाही. म्हणजे हं. माझी तुमची 2 दिवसाची ओळख आहे, तर मी तुम्हाला नक्कीच देव देणार नाही किंवा हां. परिक्रमेला असं म्हणणार नाही. तर म्हणजे त्या दिवशी त्यांनी सांगितलं, की "ये तुम्हें मिला हुआ मैया का सबसे बडा आशीर्वाद है." आणि मला ओह! ते इतकं म्हणजे त्या दिवशी मला म्हणजे डोळ्यातनं माझ्या पाणी आलं, की आत्तापर्यंत माझ्या मनामध्ये हा प्रश्न होता, की मला ही मूर्ती न्यायची आहे का? की ही हां. मूर्ती मला आहे आणि सगळ्यांजवळ नाहीये. आणि कुठेही मी आरतीला गेले आणि आरतीला बसले, तर सगळे साधारण परिक्रमावासी शेजारी-शेजारी बसतात. हं, तर हं. मग ती मूर्ती बघितली की मला प्रत्येकजण विचारायचं, की "तुम्ही मूर्ती घेऊन आल्या? तुम्ही मूर्ती घेऊन आल्या?" हां. त्या बाबाजींनी माझ्या मनातली जी शंका होती, हं. की "ये तुम्हें मिला हुआ आशीर्वाद है." तर ते मला म्हणजे इतकं वाटलं आणि त्या दिवशी त्या सेमलेटला माझ्या मनातला आणि माझं इतकं अगणित प्रेम त्या मूर्तीवर झालं आणि मग मला असं वाटायचं, की नाही, माझ्याकडे काहीतरी वेगळं जास्त आहे. हां. आणि आजही ती माझी मूर्ती देव्हाऱ्यामध्ये माझ्याकडे आहे. वाह! तर असा हा माझा नर्मदेचा प्रवास आणि ह्या शूलपाणी झाडीचा प्रवास सुरू झाला. आता या शूलपाणीत पुढे गेल्यावर जसं मी पहिले सांगितलं, की आता पितृतुल्य व्यक्ती मला पाहिजे होतं. हं, माझ्यासोबत अमिताताई होत्या. 20 दिवस होऊन गेलेले होते. काका मला पहिल्यांदाच भेटलेले होते. हं, पुढे एका आश्रमामध्ये आम्ही गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही राहिलो. तर तिथे बरेच जण पुण्याचे आलेले होते. हं. बोलताना ओळख होती तिथे. जेव्हा आपल्याला सदाव्रत असतं आणि आपल्याला मिळून स्वयंपाक करायचा असतो, तर प्रत्येकाकडे एक-एक काम असतं. तर सगळे हं, मिळून मिसळून स्वयंपाक करतात. हं. तर आम्ही मिळून स्वयंपाक करताना मला 2 काका भेटले. मग पुण्याची का हो, हो. मग एक देशपांडे काका होते, एक कुलकर्णी काका होते. यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि छान वाटलं त्यांनाही, की मी हं. परिक्रमा करते. मग कुठून उचलली, कधी उचलली, अशा सगळ्या थोड्या गप्पा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना आम्ही सकाळी 6:00लाच निघाले. आता ठरवलं होतं, की थोडंसं उशीर होतोय आपल्याला आणि आपलं चाल थोडी कमी आहे. म्हणजे लोकं 20-20, 25-25 किलोमीटर एका-एका टप्प्याला चालायचे. तेव्हा आमचे 17-18 किलोमीटर व्हायचे ओके. आणि असं वाटायचं, की आपण खूप मागे राहतोय. तर आता आपण हं, थोडंसं सकाळी लवकर उठायला सुरुवात करू. हं, म्हणजे लवकर निघायला सुरुवात करू. डिसेंबरचा महिना असल्याकारणाने अंधार पण असायचा. हं, त्यामुळे थोडीशी भीती पण वाटायची, की हं. अनोळखी रस्ता आहे, वर-खाली रस्ता आहे. मग त्या आश्रमामध्ये 6 वाजता मी तयार होऊन आम्ही सांगितलं, की "बाबाजी नर्मदे हर आणि दरवाजा उघडून द्या." तर त्यांनी आम्हाला सांगितलं, की "इथे वाघांनी अटॅक केलेला आहे. तर ओह! मी आश्रमाचं दार उघडू शकत नाही जोपर्यंत पूर्ण सूर्य उजाडत नाही. मग तोपर्यंत मी हे दरवाजा म्हणजे उघडणार नाही. तर तुम्हाला बसून राहावं लागेल." मग आम्ही बसून नर्मदेचं पुन्हा अष्टक वगैरे जे काही आमच्या नित्य हं, सेवेतले स्तोत्र होते ते म्हणत होतो. मग हे काका पण आमच्याशी जॉइन झाले आणि बोलले हं. आणि मग सहजच ते म्हटले, की "आपण सोबत जाऊ." म्हटलं, "ठीक आहे, हरकत नाही." आणि मग ती जी काही मला म्हणायचंय, की जी मला पितृतुल्य 2 व्यक्ती जी भेटली, हां, आत्तापर्यंत परिक्रमेत माझ्यासोबत रोज येणारी लोकं बदलत होती. हां. एक अमिताताई होत्या, पण रोज जे लोक 2 नवीन भेटायचे, 2 मागे जायचे. कधी हं. कुणी कोणाला फास्ट जायचं असायचं, कधी कोणाला काही ठिकाणी थांबायचं असायचं. हां, मग हां. तशामुळे आमचं मागे-पुढे होत होतं. पण इथे मग या काकांसोबत आम्ही तिथून सोबतच निघालो. सोबत निघालो, 1-2 गावं आम्ही सोबत केली आणि मग आमची ती जी काय म्हणतात एक घट्ट नाळ जुळल्यासारखी झाली ओके. आणि पुढे असं झालं, की ज्या अमिताताई होत्या, त्या आमच्यापासून सुटल्या. हं, सुटल्या इन द सेन्स त्यांनी परिक्रमा पूर्ण केली, हं. पण त्यांना कुठे पारायण करायचं होतं म्हणून त्या मागे राहिल्या. ओके, आणि आता या 2 पितृतुल्य व्यक्तींसोबत माझी परिक्रमा खऱ्या अर्थाने सुरू झाली. ओके. म्हणजे की 3 दिवस झाल्यावर जेव्हा काका म्हटले, की आता आपण म्हणजे मी काकांना विचारलं, की हं, "काका आपण सोबत परिक्रमा करूया का?" आणि त्याच्यामध्ये अजूनही आम्हाला 2 जण भेटलेली होते. हं. तर असं आमचा 5 जणांचा ग्रुप होता. तर आता पुन्हा ग्रुपनी परिक्रमा करायचीच नाहीये. हां, परिक्रमा चालताना आम्ही आमचं इंडिव्हिज्युअलच चालायचो, की बरोबर. एक काका पुढे चालायचे 1-2 किलोमीटर, मध्ये मी असायची आणि हं. पाठीमागे एक काका असायचे. ओके. फक्त आमचं असं ठरलेलं होतं, की 1 किलोमीटर अंतर असायचं आणि आश्रम जिथे कुठे असेल तिथे हं. मात्र सोबत राहायचं. आमची ओके. आरती, अष्टक हे आमचं सगळं नित्यसेवा जी म्हणजे पूजा अर्चा होती ती आमची हां. सोबत असायची. ओके. तर असं आमचं हे सुरू झालं.
मग मध्ये आम्हाला अजून एक देशपांडे काका म्हणून अजून एक भेटले. हं. पण त्यांना त्यांचा भाऊ वारला आणि त्यांना सुतक आलं म्हणून काही ठिकाणी त्यांना 15 ओह! दिवस राहावं लागलं. मग त्यांच्याही सोबत आमचे दिवस खूप छान गेले आणि मग ते सुटले आणि शेवटी फायनली परिक्रमेत आम्ही 3 मूर्ती राहिलो. परिक्रमेत मूर्तीच विचारतात. असं आता आपण कोणाच्या घरी गेलो तर कितनी मूर्ती है? म्हणजे तुम्ही किती लोकं आहेत असं नाही विचारत. त्या हां. व्यक्तींना ओके. मूर्ती मूर्ती म्हणतात. म्हणतात. तर कितनी मूर्ती है? तर असं आम्ही आता शेवटपर्यंत तिघं जण आम्ही परिक्रमेमध्ये ओके. राहिलो आणि मग अशा पद्धतीने आमची परिक्रमा सुरू झाली. आता या परिक्रमेच्या म्हणजे जी काही आमची परिक्रमा सुरू झाली, ती खऱ्या अर्थाने क्लिष्टदायक सुरू झाली होती, की हं. आता आम्हाला कुठेही झोपायचंय. नदी आली तर नदी क्रॉस करायची, नाला हं. आला तर नाला क्रॉस करायचा आहे. एके ठिकाणी मी पाय घसरून पडलेली पण होते आणि ओके. एके ठिकाणी पाय घसरून पडले, माझा दंड पूर्ण वाहून गेला आणि मग मला दुसरा दंड एका ठिकाणी एका आश्रमामध्ये एका महंतांनी दिला. आता परिक्रमेमध्ये नामस्मरण तर चालू होतं, पण परिक्रमेमध्ये जर मला शिकायचं काय होतं, म्हणजे हं. माझा आत्मिक प्रवास हा हं. नक्कीच चालू होता. पण मी दररोज जिथे जात होते, त्या प्रत्येक एक लोकांकडनं मी काहीतरी शिकत होते आणि तो प्रत्येक एक माणूस मला शिकवत होता. म्हणजे परिक्रमेमध्ये किती सेवाभाव असावा, हं. याचं म्हणजे उच्च कोटीची उदाहरणं मी रोज एका नव्या अनुभवाने बघत होते. एके ठिकाणी ओके. आम्ही चाललेलो होतो. एक माताजी हात नमस्कार करून जोडून रस्त्यावर उभ्या होत्या. हं, हं. नर्मदे हर म्हटलं. त्यांनी नर्मदे हर आम्हाला थांबवलं नर्मदे हर म्हणून आणि म्हटले, की "चाय पी के जाओ." हं. आता ह्यांना नाराज केलं तर यांना खूप दुःख होतं. ओके. खूप दुःख होतं. म्हणजे पूर्ण मध्य प्रदेशमध्ये हं. त्यांचा जर काही त्या लोकांचा जो पूर्ण गाभा आहे, हं. म्हणजे जगण्याचं जर काही स्रोत आहे, तर ती नर्मदा मैया. त्या नर्मदे मैयाच्या अवतीभोवतीच त्यांचं जीवन आहे. ओके. म्हणजे ती भावना त्यांची दुखवली, की त्यांना ते खूप प्रचंड दुःख होतं आणि असे रडताना पण मी माणसं बघितले. ओह! आता या माताजी म्हटल्या, की "चाय पी के जाओ." खरं तर आपण मागे 2दा चहा घेतलेला होता. आता खरं तर चहाची गरज पण नव्हती. हं. पण त्या इतक्या हात पकडून आपल्याला प्रेमाने म्हणत होत्या. हं. मग म्हटलं, "काही हरकत नाही, आपण जाऊ." म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. घर बघताल तर इतकं भव्य घर होतं. म्हणजे त्या स्त्रीकडे बघून असं अजिबातही वाटलं नाही, की यांचं एवढं मोठं आत घर असेल. ओह! एका घरात एका वेळेला 80-90 लोकं जेवायला बसतील, एवढं मोठं घर त्यांचं होतं. ओह! त्यांनी आम्हाला चहा ठेवला आणि चहा होईपर्यंत एकीकडे त्यांनी कुकर लावला. तर मी म्हटलं, की "माताजी हम भोजन नहीं पाने वाले." तर म्हणे, की "मैं तो ऐसे छोड़ने वाली नहीं हूँ. मेरा नित्य नियम है कि जब तक मैं 4-5 लोगों को भोजन नहीं करवा लूँ, जब तक मैं हं. भोजन नहीं पाती." हां. म्हणजे त्या बाईचं व्रत असं होतं, की जोपर्यंत परिक्रमावास्यांना ती जेवू घालत नाही, हं. तोपर्यंत ती स्वतः जेवत नाही. ओह! 100 एकर त्यांची जमीन होती. मग त्यांचे मिस्टर आले. त्यांनी आम्हाला त्यांची शेती समोरची हे जे सगळा पट्टा आहे, हा ओके. सगळा आमचा आहे आणि इतकं हे आहे. म्हणजे मग मनात विचार आला, की काय ज्या माणसाला 5ही बोटं तुपामध्ये आहेत, हां, हां. ज्यांना कशाचीही कमतरता नाही आहे, हं. अशांनी परिक्रमावास्यांना जेवल्याशिवाय जेवू नये, हे किती अवघड व्रत आहे. हां. किती अवघड व्रत आहे आणि ह्याच्यासाठी किती मनाचा मोठेपणा पाहिजे, की कधी-कधी जेव्हा परिक्रमा संपायला येते, तेव्हा दूर-दूरपर्यंत एखादा परिक्रमावासी असतो. तर ओके. अशा वेळेला ही बाई 5-5 वाजेपर्यंत संध्याकाळी उपाशी राहते. ओह! तर हे जे काही आहे, तर या बाईकडनं खरंच मला ते शिकण्यासारखं होतं आणि एवढं मोठं घर होतं, घर रिकामं होतं. तर त्यांना म्हटलं, की "आपने कुछ ज़्यादा सामान रखा नहीं है मैया?" तर ती म्हटली, की "पर परिक्रमावासी आएंगे तो रहेंगे कहाँ?" म्हणजे हां, हां, माझ्यासारखी हां. मी घर घेतलं, मी इंटिरियर केलं, 4 लोकं झोपतील. मग माझा जर एवढा मोठा आलिशान बंगला आहे आणि मी तो रिकामा ठेवतीये, हं. का? तर मला फक्त परिक्रमावास्यांची सेवा करायची आहे. म्हणजे मला गरज आहे का? तर तशी पाहिली तर नाही. तर तो जो सेवाभाव बघितला ना, की मग स्वतःकडे एक विचार येतो, की माझ्याकडे सगळं असताना मी इतक्या पटकन अशा लोकांना जेवायला बोलवीन का अनोळखी? हां, हां, हां. किंवा सगळं काही माझं झालंय आणि अचानक पाहुणे आले माझ्याच नात्यातले, तरी पण यक्ष प्रश्न असतो, की आता सगळं करेक्ट. आवरलंय. हां, हां, हां. पण हे म्हणजे स्वतःहून बोलून आणि इतक्या आग्रहाने चहा तर त्यांनी आम्हाला दिलाच, पण त्यांनी सांगितलं, की "मेरा व्रत है, मैं चाहती हूँ ये व्रत." आता असं म्हटल्यावर आपण हं. जेवल्याशिवाय ही जेवणार नाही म्हटल्यावर ह्यांना डावलून पण आपण पुढे जाऊ शकत हां, नाही. हां, हां. तर असे जे काही मला अनुभव येत होते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी दिवसाला हे 2-2, 3-3 अनुभव यायचे, की काय आपण घेतोय आणि मग हं. आत्मपरीक्षण व्हायचं, की मी ह्या चौकटीत कुठे आहे? कदाचित माझ्याकडनं हेच शिकायचं बाकी असेल, की सेवाभाव, दान द्यावं असं म्हणतात. हां. पण ते दान कोणाला द्यावं? ज्यांना खरंच गरज आहे त्यांना द्यावं. बरोबर. नाही का? भरलेल्या पोटांनी दिलेलं दानाला काही हे नाहीये. महत्त्व तर नाही. ह्यांचं दान किती श्रेष्ठ आहे आणि आपण कुठे आहोत? असा बरोबर. विचार प्रत्येक वाक्यागणिक आम्हाला यायचा. असं आमचा प्रवास मजल दर मजल चालू होता. पुढे एका गावामध्ये आलो. आता असं वाटतं, की आपण परिक्रमा करतोय. कुठेतरी कधीतरी मनात येतं,
की अरे तिची कृपा आहे आणि आपलं व्यवस्थित आपल्या खरंच आहे मग हं. प्रारब्धात. कुठेतरी अहंकार डोकवतो. भले बरोबर. बोलून दाखवला किंवा नाही, पण आपल्या मनाला एक ती कुठेतरी एक स्पर्श असतो, हां. की व्यवस्थित परिक्रमा चालली याचा अर्थ तिची कृपा आहे हं, हं. आणि आपलं आध्यात्मिक व्यवस्थित सगळं चाललंय. पुढे कुठेतरी आम्ही एका गावाला गेलो. एकादशीचा दिवस होता आणि आमच्या मंडलीतलं पाणी पण संपलेलं होतं ओके. आणि मैयापासून आम्ही बऱ्याच अंतरावर होतो. आता असं झालंय, की धरणांमध्ये जे गेलेलं पाणी वाढलेलं आहे, हां, जी हां. गावं गेली आहेत, तर तिथून आपल्याला चालताना दलदल होते. मग तिथले आश्रमवासी आपल्याला सांगतात, की रस्त्याने जा. तुम्ही ओके. रस्त्यातनं जा, गावातनं जा. थोडासा वळसा घालून तुम्हाला जावं लागतं. तर असं हं, आम्ही चाललेलो होतो. एक घर लागलं आम्हाला. म्हटलं आता हं. या घरातनं पाणी घेऊ. तिथे लोकं दिसली मला. एक माणूस काहीतरी लिहीत होता. मग त्यांना आवाज दिला, "नर्मदे हर बाबाजी." त्यांनी पण त्यांच्याकडे आपण जसं राम-राम म्हणतो किंवा हाय हॅलो म्हणतो, तसं पूर्ण मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये किंवा नर्मदेच्या तटावरनं जाताना एकमेकांना ग्रीट करण्याचा त्यांचा एक आहे, की नर्मदे हर. म्हणजे जसं मला लहान मुलांना आपण टाटा, बाय-बाय असं शिकवतो, पण हां. त्यांच्याकडे पहिलं वाक्य नर्मदे हरच शिकवतात. म्हणजे हे ओके. मला इतकं अप्रूप वाटायचं, की छोटा मुलगा बोबड्या स्वरात सुद्धा आपल्याला "माताजी नर्मदे हर" असं म्हणायचा. वाह! तर त्यांचं म्हणून म्हटलं, की त्यांचं सगळं जीवन हे नर्मदेच्या इर्द-गिर्द फिरलेलं होतं, की तो ओके. परिक्रमावासी दिसला, की त्यांना खूप कोणीतरी दिसल्याचा आनंद व्हायचा आणि काय करू आणि काय नको असा तो आनंद त्यांना असायचा. म्हणजे एवढं आपण आपल्या कुठल्या पाहुण्यांकडे गेल्यावरही त्यांना होणार नाही, एवढा आनंद हं. मी परिक्रमावासियांमध्ये बघितला. तर असंच यांच्या घरी आता नर्मदे हर म्हटलं, ते लिहीत होते नर्मदे हर. तर त्यांनी विचारलं, भोजन प्रसादी चाहिए? तर म्हटलं, "नहीं बाबाजी पानी खत्म हो गया है." मग त्यांनी सांगितलं, "अंदर आओ." मग त्यांनी आम्हाला पाणी वगैरे भरून दिलं. मग त्यांनी त्यांच्या सुनेला सांगितलं, की यांना काही ताक वगैरे असेल तर द्या किंवा हं. काही चहा वगैरे ठेवा किंवा लिंबू पाणी द्या, असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही बसलो. बसलो तर बघितलं, की ते काहीतरी लिहितात आहे. मी हं. म्हटलं, "कुछ लिख रहे हो बाबाजी?" तर म्हणे, "हां, हम तो गायत्री मंत्र लिखते हैं." म्हणजे आता हा बघा, हा मनामध्ये भाव आला, की आपली परिक्रमा चालू आहे. आपलं सगळं आध्यात्मिक सगळं व्यवस्थित चालू आहे. हं. कुठेतरी मनामध्ये एक थोडंसं किंतु असं घमेंडीचं म्हणेल मी, हां. थोडंसं होतं आणि ते पुढे गेले आणि मग तिथे ते लिहीत होते. बघितलं तर गायत्री मंत्र लिहीत होते ते. हं. अच्छा म्हटलं गायत्री मंत्र लिख रहे हो? तर ते म्हणे, की "हो, मी काशीमधून दीक्षा घेतलेली आहे हं. गायत्रीची आणि मी गायत्री मंत्र दिवसभर लिहितो." तर मी म्हटलं, की "आप जप क्यों नहीं करते हैं?" मग त्यांनी मला सांगितलं, की "जप करने और लिखने में बहुत अंतर है हं. माताजी." तर मग त्यांनी सांगितलं, की "जेव्हा मी लिहितो, तेव्हा माझ्या हाताचं तप आहे. हं. जेव्हा मी ते बघतो, तेव्हा माझ्या डोळ्याचं तप आहे हां. आणि जेव्हा प्रत्येक वेळेला मंत्र लिहितो, हं. तेव्हा मी मनामध्ये म्हणतो. हां. म्हणजे एकाच वेळेला 3 तप हां, माझे हां, होतात." हां. आणि इतका म्हणजे अशिक्षित आणि अडाणी माणूस. म्हणजे मला इतकं कौतुक वाटलं, की मग मला मनात वाटलं, की आत्ताच आपल्या मनात आलं होतं, की आपण काहीतरी वेगळं करतोय का? पण हां. जगाच्या कानाकोपऱ्यात लोकं कुठे-कुठे, काय-काय करत असतात. आपल्याला याचं हे पण नसतं. म्हणजे बरोबर. 4-2 स्तोत्र म्हटले किंवा आजकाल मी बघते, की 4-2 काही यायला लागलं, की लगेच बाबाजी होतात लोकं. हो, हो, हो. आणि मग त्यांनी मला दाखवलं, तर त्यांच्या कपाटामध्ये एक सूटकेस भरून वह्या झालेल्या होत्या, लिहून ओह! गायत्री मंत्राच्या. म्हणजे दिवसभरात हा किती लिखाण करत होता. त्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज पण तितकंच होतं. त्यांनी सांगितलं, की अशा माझ्या सूटकेस भरली, की मी हे काशीला जाऊन हे तिथे देत असतो. म्हणजे ओके. त्यांनी जिथून दीक्षा घेतली आहे, तिथे हं. ते नेऊन देत असतात. आणि त्या एका क्षणात आलं मनात, की खरंच मैया आत्ता असं वाटलं होतं, की तू करून घेते म्हणजे काहीतरी वेगळं होतंय का हं. माझ्याबद्दल? पण हा अहंकार तू एका क्षणात घालवला. की हां. किती साधा व्यक्ती आहे, की ज्याला जगाचा लवलेश नाही, कुठे काय होतंय हे माहिती नाही. हा साधा शेतकरी माणूस मिळेल त्या वेळात, मिळेल हां. तेवढ्या वह्या लिहून काढतो आहे आणि कुठेही याचा गोवगोवा नाही. जर हं. आज आपण तिथे गेलो नसतो, तर आपल्याला हे कळलं पण नसतं किंवा मी करेक्ट. या माध्यमातनं कोणाला सांगू पण शकले नसते, की करेक्ट. असे पण जगात कानाकोपऱ्यामध्ये लोकं आहेत. हां. तर हा म्हणजे अंतर्मुख करणारी गोष्ट होती, की आपल्यात काय कमी आहे. म्हणजे हं. आपल्यातला अहंकार आपल्याला सोडला पाहिजे. आपण जे काय करतो हे मनात सुद्धा आलं नाही पाहिजे. जसं तुम्ही आत्ता हा अनुभव सांगितला, की त्यांचं तुम्ही बघितलं, की एवढ्या वह्या त्यांनी लिहिल्या आणि एक अहंकार जो होता कुठेतरी गळून पडला तुमचा. पण मागे तुम्ही सांगताना असं म्हणाला होता, की रस्ता खूप म्हणजे पाऊस पडला होता किंवा लोकं पडतात. तुम्हीही पडला होतात आणि तुमचा दंडक वाहून गेला. सो ह्या गोष्टी होत होत्या. मग अशा प्रकारचे अजून काही अनुभव आले का तुम्हाला? अशा प्रकारचे रोजच्याच याच्यामध्ये आमचे काही ना काही ते धडपडीचे अनुभव होतेच. हां. कारण दररोज असा काही प्लेन रस्ता नव्हताच. हं, म्हणजे आम्हाला असं वाटायचं की थोडा रस्ता सरळ गेला. कारण तटावरनं जेव्हा आपण चालतो, हं. तेव्हा एक तर तिथे सगळं एम-पीमध्ये गव्हाची शेती असते. ओके. काठानी. गव्हाला हां. पाणी प्रचंड असतं हं. आणि सगळा चिखल आणि दलदलीचा रस्ता असतो. ओके. तर त्याच्यातनं पडण्याचे चान्सेस असतातच. पण हं, नदी मला जो वैयक्तिक जो काही थोडा बहुत त्रास झाला, हं. तो मी एक पडल्याने मला पाण्याची थोडी भीती बसली होती.
ओके. पहिल्याच याच्यामध्ये. हं. तर नदीचं जी क्रॉसिंग यायची तिथे थोडंसं आम्हाला भीती वाटायची. तर एका ठिकाणी एक नदी होती, आम्हाला ती पार करायची होती. हं. असं दिवसाला 1-2 नद्या असायच्या. ओके. थोडी उंची मीडियम असल्याने माझं पूर्ण दप्तर म्हणा किंवा माझं पूर्ण बॅग भिजायची. कधी-कधी ओके. माझ्या अगदी तोंडापर्यंत पाणी यायचं आणि कधी-कधी ओह! असं हे व्हायचं आणि खालचा अंदाज नसायचा. त्याच्यामुळे असंच एक आम्हाला नदी लागली आणि पाण्याला म्हणजे प्रचंड प्रवाह होता हं, आणि अंदाज येत नव्हता. आजूबाजूला कुणीही लोकं नव्हते. हं. एक बाई फक्त काम करत होती. तिच्याशी "नर्मदे हर, नर्मदे हर" म्हटल्यावर कळालं की ती मुकी आहे. ती आम्हाला खाणाखुणा करत होती. आता ओह! तिच्या खाणाखुणा काहीच आम्हाला कळत नव्हत्या. ती कुठेतरी सांगत होती, "जाऊ नका" का "जा" हे पण आम्हाला कळत नव्हतं. हं, तर माझ्यासोबत जे काका होते, तर ते म्हटले की "आपण थोडंसं पुढे बघू." त्या प्रवाहात एक ओंडका टाकलेला होता. हं, झाडाचा पडलेला ओंडका होता. तर काकांनी बघितलं तर तो थोडासा भुसभुशीत वाटला त्यांना, की हं, याच्यावर पाय द्यायचा का? की हाच खाली जाईल? हं, असं एक आमचं तिघांचं डिस्कशन सुरू होतं, की पाणी हं. खूप आहे आणि दिसतंय की खोल आहे. मी हं. थोडासा दंडक बुडवून बघितला, तर माझा दंडक बराच आत गेला. याचा ओह! अर्थ मला कळालं, की पाणी भरपूर खोल आहे. हं, मग आता काय करायचं, काय करायचं असं आम्ही विचार करत होतो. थोडंसं नर्मदे हर, नर्मदे हर म्हटलं. या बाईचं बोलणं आम्हाला काही कळत नव्हतं. आता काका पहिला ओंडक्यावर पाय ठेवला हं, आणि समोरून एक मुलगा आला. हं, समोरून एक मुलगा आला आणि तो दप्तर घेऊन आलेला होता. याचा अर्थ तो शाळा कॉलेजमधला मुलगा होता. हं, तर त्याने तिथूनच खुणवून ओरडून सांगितलं, की "आगे मत आना बाबाजी." हं. आणि मग आम्ही थांबलो. मग त्याने आम्हाला तिकडून ओरडून सांगितलं, की "मैं क्या करता हूँ पहले देखो और वैसे ही आप करो." ओके. म्हणजे याच्यावर एक काय म्हणतात त्याला शिडीसारखा पूल टाकलेला होता, पण हं. तो वाहून गेलेला होता. आणि त्याचा जे काही बेस होता तो फक्त खाली बसलेला होता. तो त्या रोजच्या लोकांना माहिती ओह! होता. मग त्या मुलाने पॅन्ट काढली, दप्तर डोक्यावर घेतलं. मग त्याने जेव्हा काढलं तेव्हा कळालं, की हे पाणी भरपूर खोल आहे. ज्या अर्थी यांनी याचा रोजचंच हं, हं, हं. येण्या-जाण्याचा असेल, त्याने दप्तर डोक्यावर घेतलं. आणि मग त्याने आम्हाला अगदी सांगितलं, की "मैं जहाँ-जहाँ पैर रख रहा हूँ." म्हणजे तो अपोझिट साइडने येणार होता. ओके. तो कुठे-कुठे पाय ठेवतोय, ते आम्हाला बघायचंय आणि हां. ते आम्हाला फॉलो करायचंय. आणि आम्ही ओह! तिघंही त्याच्या येण्याकडे म्हणजे डोळे लावून बघणं ज्याला म्हणतात. हं, पाण्यात तर खाली काही दिसतच नव्हतं. तर हं, नुसतेच त्याचे पाय दिसत होते. तर ते आम्ही एकाग्रतेने बघत होतो. आणि मग तो जेव्हा आल्यावर त्यांनी सांगितलं, की इथे एक सीडी टाकली होती, ती हं. पण खाली गेलेली आहे. हां. तर ती अधांतर लटकलेली आहे. पाणी खोल आहे. ओह! पण तुम्हाला ही शिडीवरच म्हणजे मी अशा सरळ रेषेत आलोय, तर ह्याच सरळ रेषेने तुम्हाला जायचंय म्हणजे तुम्हाला ती शिडी आहे. हं, अदरवाईज तुम्हाला ती शिडी नाहीये. आता आम्ही तिघंही खूप घाबरलो आणि त्यांनी जेव्हा सांगितलं, की पाणी खूप खोल आहे, हं, तेव्हा मी इथे थांबतो म्हटला. हं, मी तुम्हाला डायरेक्शन देतो, दाये-बाये, तर तुम्ही हं, त्याच डायरेक्शननी जा. आता मला तर थोडंसं पाण्याची भीती बसलेली होती. हं, तर मला देशपांडे काका म्हटले, की "मी पहिले पुढे होतो, हं, मध्ये तू थांब." हं, आणि पाठीमागे दुसरे काका होते. हं, आता आम्ही तिघांनी एकमेकांना हात हातात घेतलेला होता हं. आणि आम्ही तिघंही घाबरलेलो होतो आणि काकांनी पहिला पाय दिला. मग काकांचा पाय पाण्यात बघायचा आणि त्याच्यावर मी पाय ठेवायचा. मागच्या काकांनी लक्ष ठेवायचं, की माझा पाय कुठे आहे आणि ओह! पाय हे द्यायचा. लिटरली म्हणजे एका ठिकाणी माझ्या हातामध्ये एका कमंडलू होतं. बॅलन्स करायला काहीही नव्हतं. हं, एक हात दंडासकट मी काकांच्या हातात दिलेला होता हं, आणि आम्ही एक 6-7 पावलं पुढे गेलो. थोडंसं मध्य असेल म्हणायला, की माझा दंड जेव्हा मी खाली टेकवायचा प्रयत्न केला, तर तो इतका खाली गेला, तर मला इतकी भीती बसली, की मला असं त्या एका क्षणात असं वाटलं, की मी घरी जाणार आहे का? म्हणजे मग मी हाताच्या संकल्पाच्या ओह! धाग्याकडे बघितलं आणि तिला विचारलं, की "मैया, मी पुन्हा घर बघणार आहे ना? म्हणजे जे काही आहे ते तुझं इथेच आहे." ओके. मग मला काका म्हटले, की "विचार करू नकोस. जे काही होणार आहे ते तिघांसोबत होणार आहे. हं, तिघांनी एकमेकांचे हात सोडायचे नाहीत. हे हं, याच्यासाठी, की जरी पडलो तरी एकमेकांना घट्ट पकडू. म्हणजे हां. कोणी पुढे जाणार नाही, वाहून करेक्ट. जाणार नाही." आणि याही मुलाने आम्हाला सांगितलं होतं, की "मी तुम्हाला गाईड करतो." हं, आणि आम्ही अशा थरारकरित्या तो पाऊल टाकत आणि इतकं भीतीने, की म्हणजे भीती असल्यावर आपण कसं नर्मदे हर म्हणतो, तसा आमचा हां. तो स्वर कापत होता आणि मी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर म्हणून ती पावलं टाकत होतो. म्हणजे मी जे पुस्तकात वाचलेलं होतं, की कधी ती खूप आनंद पण देती, पण कधी ती हं, तुम्हाला घाबरवती पण. हां, हां. जितकी ती तुम्हाला घाबरवते त्याच्या दुप्पट ती तुम्हाला आनंद पण देते. पण ओके. तितकीच ती तुमची परीक्षा पण बघते. तर तो हा एक जो काही आमचा हे होता, की आम्ही म्हणजे भर डिसेंबरच्या महिन्यामध्ये आम्ही घामाने भिजलेलो होतो. म्हणजे ओह! एवढं थंड वातावरण असताना आम्हाला तिघांनाही घाम आलेला होता आणि कुठेतरी त्या मुलाच्या माध्यमातनं आम्हाला ती मदत मिळाली आणि आमची अशा रीतीने ती म्हणजे ती जी नदी होती हां. तिचं क्रॉसिंग झालं. ते झाल्यावर आम्ही तिघंही अर्धा तास नुसतं तिच्याकडे बघत म्हणजे माझ्या तर डोळ्यातनं पाणी आलं, की हे कठीण ओह! प्रसंग आपल्यावरनं निघून गेला. हं, आणि मग आम्ही पुढे आलो आणि आम्ही मागच्या लोकांना सांगितलं, की "बाबा रे, ही नदी खूप क्लिष्ट आहे. कोणाला विचारल्याशिवाय येऊ नका."
आणि मग दुसऱ्याच दिवशी आम्हाला कळालं, की आमच्यानंतर जे कोणीतरी तिथे गावकरी कोणीतरी आलेला होता, हं. तर तो वाहून गेला. आणि ओह! तो गेला. ते गेल्यावर तर ते ऐकल्यावर तर इतकं भीतीचं आम्हाला म्हणजे पुन्हा एकदा कापरं हां, हां. भरलं आणि मग नंतर कळालं, की तिथे त्यांनी छोटी टोपलीसारखी जी नाव असते हां. तशी ती ठेवली आणि मग मागच्या लोकांना सांगितलं, की तुम्ही कोणाला घेतल्याशिवाय तरी ती नदी क्रॉस करून येऊ नका. ओके. तर असा हा म्हणजे कायम लक्षात राहणारा प्रसंग होता, की म्हणजे म्हणायला ते एक 20 मिनिटं होते. हं. पण ते जे काही 15-20 मिनिटं होते, तो मुंगीच्या पायाने ज्याला चाल म्हणतो, हां, की हां. नुसतं पाय अंदाज घेत कसं चालणं असतं. हं, तर हं. हा एक माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा म्हणजे अवघड प्रसंग म्हटला, विचारला, तर हां. हा माझ्यासाठी अवघड प्रसंग होता. मग तिथून पुढे सुरुवात केल्यानंतर ना एक्झॅक्टली अजून काय-काय पुढे घडत गेलं? तर त्याविषयी सांगा? पुढे म्हणजे दरमजल किनाऱ्यावरनंच आमचा प्रवास होता. हं, रोजचं आमच्या नर्मदेची आरती आणि हे तर सगळं चालू होतं. हं. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की ज्या मला माता भेटल्या होत्या, की ज्यांचा सेवाभाव मी बघत होते. तर असेच मला वेगवेगळे लोकं भेटले. असंच मला एक विशेष सांगावं वाटेल, असं एक चेन म्हणून एक जण मला भेटले. हं. आता हे चेन एका शाळेमध्ये वॉचमन आहेत आणि ओके, यांना फक्त नाईट वॉचमनचे ₹10,000 पगार मिळतो. ओके. यांचं मुख्य रस्त्यावरच घर आहे आणि हे नर्मदा परिक्रमावासींची सेवा करतात. तर आता मी सगळ्या मागे लोकांची सेवा बघितलेली होती. हं, पण ह्यांची कुठेतरी वेगळी सेवा होती. म्हणजे जर परिक्रमावासी रस्त्याने येताना त्यांना लांबून दिसले, हं. की हे फुलांच्या पायघड्या टाकायचे. हे आणि यांची बायको पळत यायची आणि ओह! दोन्ही साइडनी आपल्याला फुलं टाकत घरामध्ये नेत होते. घरामध्ये ओके. गेल्या-गेल्या हे आपल्या गळ्यामध्ये हार घालायचे आणि आपल्यावरनं आरतीचं ताट ओवाळायचे आणि मग आपल्याला बसायला सांगायचे. तर मग मी ओह! त्यांना विचारलं, की "हे का करता?" तर त्यांचं मला उत्तर मनाला आजही भावलं, की मैया कभी बोल के नहीं आती, किसी भी रूप में आती है. तो कोई भी रूप में वो आए, तो मेरी सेवा उन तक पहुँचनी चाहिए. आणि ओह! मी त्याच्यासाठी तत्पर पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक माणसामध्ये मी ती नर्मदा बघतो. त्याच्यामुळे माझ्यासाठी येणाऱ्या दिवसातनं 100 जरी परिक्रमावासी असेल आणि आरती मी त्या मैयेची करतो, की तुमच्या स्वरूपात येणारी ती मैया माझ्या घरात येते आहे, वाह! तर त्याच्यासाठी. तर मग मला हे वाटलं, की खरंच आहे, की आपण पूजा केली, की म्हणतो, की देव माझ्या घरात आहे. पण प्रत्यक्ष रोजची देव जाणणारा माणूस, हां. माणसातला देव जाणणारा असा कोणीतरी व्यक्ती होता आणि त्याचं एक वैशिष्ट्य होतं, की तो प्रत्येक परिक्रमावासीकडनं झाड लावून घ्यायचा. ओके. तो म्हणायचा, की "जितकी झाडं मी लावीन, हं. तितकी मैया माझ्यासोबत होती. जितके 1000 झाडं होते, ओह! तितकी लोकं म्हणजे तितके वाह! मैयाच्या स्वरूप लोकं माझ्या आयुष्यात येऊन गेले आणि या माणसाला तिथले इतके पुरस्कार मिळालेत. यांनी एवढी झाडं लावलेली आहेत. म्हणजे वाह! सगळे हरित क्रांती केलेली आहे. क्या बात है! पुन्हा ज्या ठिकाणी झाडं लावायला म्हणजे त्यांच्या समोरची जागा संपली, तर हा कुंडीत लावून घेतो आणि मग जेव्हा चातुर्मास चालू होतो, हां. जेव्हा परिक्रमावासी नसतात, तेव्हा हा जंगलांमध्ये जाऊन ही झाडं लावतो आणि ही पाणी ओह! देतो. म्हणजे ही वाह! अद्भुत सेवा क्या माझ्यासाठी बात है! कायम लक्षात राहील. आणि हे याला विचारलं, की मी यांना म्हटलं, की "हे तुम्हाला सगळं कुठून मॅनेज होतं एवढं हं. सगळ्यांचं करणं?" तर तो म्हटला, "मुझे पता नहीं, पर ये सब कुछ मैया करवा के लेती है." आणि इतका ओह! विनम्र भाव आणि इतकं म्हणजे जेव्हा तो आपण नर्मदेची आरती करतो, तेव्हा ते 2 नवरा-बायको इतके रडत असतात. म्हणजे त्यांच्या डोळ्यातनं हं. इतकं पाणी येत असतं आणि इतकं सद्गदित अंतःकरणाने ते आपलं हे करत असतात. तर ते बघून मन खरंच हे होतं आणि मग असं वाटतं, की कुठेतरी महादेवांनी आशीर्वाद देऊन ठेवलाय, की उत्तर तटावरचे सगळे लोकं हे शिवलोकात पोहोचतील. तर मी माझ्याच अंतःकरणाने इतका आशीर्वाद देते, की मी स्वतःहून सांगते, की ही ही भाव बघितला, हं. आपल्या डोळ्यात पाणी येतं. आपण इतका ओह! आशीर्वाद देतो, तर ही खरंच म्हणजे यांना तोडच नाहीये. ही खरंच वाह! शिवलोकात गेल्यासारखीच आहे. म्हणजे माझ्यासाठी मी जे भौतिक जग बघितलेलं होतं, हं, तर त्याच्यानंतर परीकथेत जे जगतो, हं. तसंच जग मला नर्मदेच्या किनारी अनुभवायला प्रत्येक ठिकाणी मिळालं. वाह! आता प्रत्येक इतका वेळ नाही मला किंवा आपल्याकडे एवढा वेळही नाहीये. हं. पण प्रत्येक ठिकाणी इतका सेवाभाव बघायला मिळाला, की एका व्यक्तीने मला काहीतरी शिकवलं. प्रत्येक ओके. एका व्यक्तीकडनं मला काहीतरी शिकालं आणि माझ्या स्वतःच्या आत्मपरिवर्तनासाठी ती प्रत्येक एक गोष्ट कायम मला लक्षात राहिली, की आज पैसाच सगळं सर्वश्रेष्ठ नाहीये. हां. देण्याचं वृत्ती माझ्याकडे शिकली. म्हणजे ओके. मला शिकलं, की संचय करणंच म्हणजे सगळं काही नाहीये हां. आणि दुसऱ्यांच्या आनंदामध्येच आनंद मला मिळवता आला पाहिजे, की पुढचे खूप आनंदी आहेत आणि तुम्ही जर खूप हसताय, तर ती परिक्रमावासी त्यांना आनंद होतो आणि करेक्ट. ते रडायला लागतात. तर तो जो बघितल्यावर असं पुन्हा एक आत्मिक हे झालं, की हां. आपल्यामध्ये याची खूप उणीव आहे किंवा ह्यांचं अध्यात्म बघितल्यावर आपण खूप पाठीमागे आहोत. आपल्याला तिथपर्यंत गेलं पाहिजे. हे जे काही बदल आहेत, हां, तर हां. हे मला नक्कीच जाणवले आणि अजून एक थोडासा एक अद्भुत किस्सा माझ्याबद्दल एक शेषघाट हं, म्हणून आहे. हं, प्रत्येकजण विचारतं, की एक विशिष्ट काय अनुभव तुम्हाला आला? हं. तर या शेष घाटामध्ये सुंदर नर्मदेचा
किनारा अवखळ मैया आहे. खडकाळ याच्यावर वाहते. सुंदर आश्रम आहे. या ओके. आश्रमात लालबाबा म्हणून आहेत, जे लाल कपडे घालून धारण करून असतात. हं. आम्ही साधारण 5च्या वेळेला गेलो. पुढे आम्हाला सगळं जंगल लागणार होतं. इतकं याच्यात आम्हाला चालायचं नव्हतं म्हणून त्या आश्रमात आम्ही मुक्काम केला. आश्रमात मुक्काम केला. आम्ही जिथे आसन लावलं आणि आसन लावलं, आमचं नेहमीप्रमाणे कपडे-बिपडे आवरले आणि मला फोन आला. आता हं. हे बाबा सगळं ऑब्झर्व्ह करतात. म्हणजे महंत हे तुम्हाला लांबूनच असतात, पण त्यांचं सगळं तुमच्याकडे लक्ष असतं, की तुम्ही परिक्रमेत कोण टाईमपास आलंय, कोण खरंच काय ओह! करतंय, कोण खरंच श्रद्धेने करतंय. नेमका मला घरून फोन आला आणि मी फोनवर बोलत होते. आता मला माहिती नव्हतं, की यांच्या आश्रमात संध्याकाळी 6:30लाच भोजन प्रसादी देतात. तर ओके. मी फोनवर बोलत होते आणि त्यांनी आवाज दिला त्यांच्या तिथल्या एका माणसाने मला. मला तो काही कळाला नाही आणि सगळी पंगत बसली आणि माझा फोन ठेवला आणि मी म्हणजे मी आले पळत. हं. तर जेवायला सगळे बसलेले होते. नर्मदेची प्रार्थना म्हणतो आपण हं. आरती करून आणि सगळे एकत्र जेवायला बसतो. माझ्यासाठी त्यांना 2 मिनिटं थांबावं लागलं. परिक्रमेतले बाबा ते थोडेसे जे महंत होते हं. लालबाबा, ते थोडेसे चिडले हं. आणि ते म्हटले, की "अगर घर में बात करना है तो आप खुद ही घर पे रहती. परिक्रमा में क्यों ओह! आई है?" असं हं. त्यांनी मला रागवलं. हं. माझं चुकलेलंच होतं, हं. पण आता त्याला काही इलाज नव्हता. हं. तर मी त्यांना माफी मागितली. हं. म्हटलं, की "बाबाजी गलती हो गई." तर ते थोडेसे रागवलेले होते. तर मी माफी मागून आपले निमूटपणे जेवले. हं. थोडंसं गिल्ट होत होतं, की हं. हे रागवलेत, पण आता आपल्याला उत्तर द्यायचं नव्हतं. हं. मग आमचं जेवण झालं आणि त्या तिथे एक नदीच्या समोर एक असा बेंच टाकलेला होता. हं. तर कुठे किनारा असेल तर आम्ही तिथे नर्मदेचं जप करायला बसायचो. मी एकटीच तिथे जाऊन बसले. म्हटलं हं. आता हा अनुभव किनारा. ते बाबाजी मला बघत होते तिथून. हं. त्यांनी एका माणसाला पाठवलं म्हणे, "जाओ माताजी को बुला के लाओ." हं. मी गेले. माझ्यासोबतचे काका म्हटले, की "तुझं रागवणं अजून बाकी असेल." हं. मलाही मनात भीती होती, की आता मला हे नक्कीच रागवणार आहेत. हं. आणि माझं चुकलेलंच होतं ते खरं. तर मी भीत-भीतच गेले त्या आश्रमामध्ये. त्यांनी मला बसायला सांगितलं आणि मग म्हणे, की "हमने डाटा आपको बुरा लगा क्या?" तर मग हं. मी म्हटलं, की "नाही, चूक केलेलीच होती, तर हं. मी माफी मागितलीच पाहिजे. माझ्यामुळे सगळं थांबलं." हं. तर म्हणे, "हम देख रहे थे यहाँ से, आप जाप कर रही थी." म्हटलं, "हां." मग त्यांनी मला त्यांच्या आश्रमाची पार्श्वभूमी सांगितली, की माझ्या गुरूंनी कसं हे आश्रम केलं आणि तिथे कसं किती वर्षापासून 100 वर्षापासून कशी धुनी चालू आहे ओके. आणि या धुनीचं महत्त्व सांगितलं आणि म्हणे, "धुनी में हाथ डालो." हं. आता मला भीती वाटली. धुनी गरमच असते. हं. आता म्हटलं हात घालायला सांगितलाय. पुन्हा म्हटलं नाही घातला तर हे पुन्हा हं. आपल्यावर रागवतील. हं. म्हणून भीत-भीत मी धुनीमध्ये हात घातला आणि हात घातला आणि हात बाहेर घेतला. म्हणे, "अभी निकालो." निकालो तर माझ्या हातात 2 रुद्राक्ष लागले आणि मग ते त्यांनी मला ओह! सांगितलं, की "हम देख रहे थे, तो आपने हमको कुछ" म्हणजे त्यांनी आपल्याला ते अनुभव बघतच असतात, की हं. काय. तर म्हटलं, "ये हमारी तरफ से, हमारी गुरु की तरफ से आपको प्रसाद है. आपको ओह! बुरा लगा हमने डाँटा, पर आपने क्षमा माँगी, तो आपको ये पता है, की नर्मदा परिक्रमा में गुस्सा करना, रोना, कोणाला उलटं उत्तर द्यायचं नाही आहे." ओके. तर म्हणजे माझ्यासाठी जर तो काही प्रसाद असेल, तर मला मिळालेली नर्मदेची मूर्ती हा वाह! माझ्यासाठी जाज्वल्य अनुभव आहे, की जो चिरंतन रोज माझ्या देव्हाऱ्यात आहे आणि रोज मी ती पूजा करताना ती परिक्रमेची मला आठवण देतं हं. आणि ते जे 2 रुद्राक्ष त्यांनी मला दिलेत, हं. तर हे माझ्यासाठी खूप म्हणजे विशेष होते. कारण परिक्रमेच्या त्यांच्या आश्रमात 10-12 लोकं होते. हं. इव्हन माझ्यासोबतचे काका पण होते. म्हणजे जसं म्हणतात, की प्रत्येकाला परिक्रमाचा अनुभव वेगळा आहे. म्हणजे अगदी नवरा-बायको जरी गेले, तरी एकच सारखा अनुभव दोघांना येईल असं होत नाही. ओके. तर प्रत्येकाचा अनुभव जसा काहीतरी वेगळा असतो. तर तसं मला ते म्हणजे एका मिनिटात रुद्राक्ष हातावर आले, तर माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मग त्यांच्या हं. अगदी पाया वगैरे पडले आणि नतमस्तक झाले. तर तो मला म्हणजे मिळालेला तो नर्मदा मातेचा प्रसादच होता. मग साधारण हा सुरू केलेला दिवस आणि संपलेला दिवस किती दिवस होते टोटल? टोटल 139 दिवसाची परिक्रमा होती. परिक्रमा संपल्यावर अतोनात दुःख तर झालं. हं. पण तेव्हा जेव्हा शांत बसल्यावर असं कळालं, की ही एक धावती भेट झाली. हं. त्या स्थानांवर राहता नाही आलं किंवा ओके. त्या स्थानांवर काही आपल्याला जे काही अनुष्ठानं करायची ती नाही हं. करता आली. त्याच्यासाठी ही जी काही शास्त्रांनी सांगितलेली शास्त्रोक्त परिक्रमा आहे, हं. ती आहे 3 वर्ष, 3 महिने, 13 दिवस. ओके. मग या 3 वर्षांमधले चातुर्मास तिथे येतात. तुमची हं. उपासना होती. त्या स्थानावर तुम्ही राहणं होतं हं. आणि चांगली आपली एक उपासना तिथे आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा ती गरजेची आहे. हां. तर आमची थोडीशी धावती भेट आता मी प्रापंचिक असल्यामुळे, संसारिक असल्यामुळे हं. परिवाराने जेवढा वेळ दिलेला होता, हं. त्याही म्हणजे मी तो विचार करते, की तोही नव्हता थोडका, की बरोबर. माझ्यासाठी तेही काही कमी नव्हतं, हं. की हे का होईना मी त्या जागा सगळ्या जाऊन आले.
त्या स्थानांना म्हणजे ज्या नर्मदा मातेच्या उत्पत्तीसाठी म्हणजे ज्या सगळ्या देवांची जी तपश्चर्या भूमी आहे, हं, जिच्यासाठी त्यांनी तप केलेलं होतं हं, पापाचं क्षालन होण्यासाठी, हं. तर अशा सगळ्या तपोभूमीला मी माझे पाय लागले किंवा आपण त्या ठिकाणी जाऊन आलो. हां, त्या हां. ठिकाणी आपला नतमस्तक आपण तिथे झालो आणि तिथली ऊर्जा घेऊन आपण वापस आलेलो आहे. आणि आता आपल्याला आपल्या घरी ती नर्मदा मैया आपल्या तर सोबत आहेच आहे, मनात आहे, घरात आहे आणि घरात आता आपल्याला आपला जो काही हं, प्रवास जगायचा आहे, हं. करायचा आहे, तर तो आपल्या वागण्यातनं, बोलण्यातनं, जगण्यातनं, तर ते हे परिवर्तन आता आपल्याला करायचंय. तर हे मला मात्र नर्मदा किनाऱ्याने शिकवलं. हां. की म्हणजे तुम्हाला काय बदल असेल, तर माझ्यामध्ये हाच बदल आहे, की तो सेवाभाव माझ्या कायम स्मरणात राहिला, हं. की कलियुगात सांगितलेलं आहे, की दानालाच अनन्यसाधारण महत्त्व आहे हां, हां. किंवा अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, हे बरोबर. कलियुगात सांगितलंय. पण आपल्याकडे आपण दान कसं करतो, की लग्नामध्ये काही उरलंय, मग उरलेलं नेऊन देणं, ह्याला दान हां, म्हणतो. दान पण म्हणतो. ह्यांच्याकडे असं आहे, की आधी तुम्हाला सगळं देणार, हं, ताटातलं ताटात तुम्हाला काढून देणार हं. आणि त्यांना राहिलंय का नाही हे बघणार नाहीत आणि हो. हे जी त्यांची वृत्ती आहे, हे खरं मी म्हणेन, की हे दान आहे. खरं. म्हणजे थोडक्यात एक सांगायचं झालं तर एका उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते हं, आणि तहान खूप लागायची उन्हाळ्यामध्ये. एका रस्त्याने हायवेवरनं जाताना जबलपूरला आम्हाला एक रस्त्यामध्ये झोपडी लागली. हं, मग तेवढीच एक झोपडी होती म्हणून तिथे जाऊन नर्मदे हर आवाज दिला हं. आणि त्या मातांना म्हटलं, की आम्हाला पाणी पाहिजे. त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं. तिला पण खूप आनंद झाला त्या बाईला. कारण असं आमच्याकडे कोणी परिक्रमावासी येत नाहीत म्हटली. आता ओके. तुम्ही आलेत तर तुम्ही बसा, बसा. खूप आग्रह तिने आम्हाला केला हं. आणि आम्ही बसलो. साधारण 4 माणसं जेमतेम बसतील इतकी छोटी तिची झोपडी होती आणि ओके. पाठीमागे त्यांनी असं कपड्यांनी बांधून तिथे चूल वगैरे केलेली होती हं, आणि या चुलीवर त्यांचा स्वयंपाक चालायचा. तर आता कुणीतरी परिक्रमावासी त्यांच्याकडे पहिल्यांदा आलं, तर हं. तिने लगेच तिच्या मुलाला, सुनेला फोन केला आणि लगेच सांगितलं, "भाजी वगैरे घेऊन या." आणि रडायला लागली आणि आम्हाला म्हणायला लागली, की "तुम्ही भोजन प्रसादी पाके जाना." ओह! आता आम्हाला असं प्रश्न द्विधा होतं, की अरे यांचंच हे नाहीये. आपण अजून कुठे यांच्यावर ओझं द्यायचं. पण ती बाई इतकी म्हणजे डोळ्यात पाणी आणून सांगायला लागली, की माझा पण नवरा परिक्रमेला गेलाय. म्हणजे बघा, की त्या झोपडीतला तिचा हं, नवरासुद्धा परिक्रमेला गेलेला होता आणि म्हटला, की आता त्याचा तर काही फोन नाहीये, पण हं. तुमच्या माध्यमातनं जसं माझ्या नवऱ्याला कोणीतरी जेवू घालत असेल, हां, तसं हां. मी जर तुम्हाला जेवू घातलं, तर मला पण कुठेतरी परिक्रमेत मला पण माझा वाटा राहील. तर तुम्ही माझ्याकडे नक्की जेवा. कारण वाह! आमच्याकडे कधी कुणी असं येत नाही. मग आम्ही तिचा मान ठेवला आणि आम्ही तिथे थांबलो. तर आता तिचं छोटंसं घर होतं, पण त्याही याच्यात तिने भाजी आणि भाकरी करून आम्हाला खाऊ घातली. झाडाची पपई कापून खाऊ घातली. तर मला हे खूप लक्षात राहिलं, की आपल्याकडे नसताना सुद्धा हां. आग्रहाने बोलवून खाऊ घालण्याची जी काही वृत्ती आहे, तर हं. ही खरंच खूप म्हणजे काय म्हणू आपण त्याला? त्याला शब्द माझ्याकडे तरी नाहीच आहेत. हं, हं. पण खरंच कौतुकास्पद असं तिचं ते हे होतं. वाह! 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 त्याच्यानंतर असं आता उन्हाळ्याचेच दिवस होते. आता हनुमान जयंती, पाडवा असं सगळं झालेला होता. हं, चालत-चालत आम्ही एका ठिकाणी एका पायऱ्यांवर थोडंसं विश्रांतीसाठी बसलेलो होतो. विश्रांतीसाठी बसलेलं असताना एका सायकलवरनं एक मुलगा आला. "नर्मदे हर" म्हटला, "नर्मदे हर" म्हटला. मग म्हटला, की "हमारे यहाँ चाय पी के जाना." हं, ठीक आहे म्हटलं. त्याने सांगितलं, की पुढेच माझं घर आहे. मी तिथेच थांबलेलो असेल. हं, थोडंसं आम्ही आमचा आराम झाल्यावर थोडंसं पुढे गेलो आणि त्यांनी घरात चहा ठेवलेला होता. आम्ही पुन्हा पायऱ्यांवरच त्यांच्याही घराच्या तिथे बाहेरच ओसरीवर बसलेलो होतो. चहा हां. वगैरे झाला. मग त्यांचे वडील आले त्या मुलाचे आणि ते म्हटले, की "देखो अभी कल हनुमान जयंती है. हं, तो आज परिक्रमावासी आए हैं, तो हमें कुछ सेवा करने का अवसर दो आणि तुम्ही इथून भोजन प्रसादी करून जा." हां, घड्याळात बघितलं तर साधारण 12-12:30 झालेलेच होते. म्हटलं आता पुढे आश्रमात जाणार आहे तर इकडेच थांबू. हां. म्हणून आम्ही त्यांना हो म्हटलं आणि आमचे आमचे जे काही माझं लिखाण असतं, काही लिहायचं राहिलेलं, अनुभव कथन लिहायची मी, हां, हां. की परिक्रमेचं रोज काय घडलंय ते. तर ओके. मग मी तिथे वेळ होता म्हणून लिहायला बसले. आतली कुठलीही स्त्री बाहेर आत्तापर्यंत आलेली नव्हती आणि आम्ही ओसरीवरच होतो. हं, त्यामुळे मला वाटलं की आत कोणीतरी आहे आणि काहीतरी मदतही त्यांनी मागितली नाही त्याच्यामुळे हं. मी माझं लिहीत बसले. थोड्या वेळाने जेवणाला त्यांनी आवाज दिला. आम्ही त्यांच्या घरामध्ये गेलो. जेवायला बसलो. जेवायला बसताना बघितलं की वाढायला एक मुलगी आली आहे आणि जी म्हणजे प्रेग्नंट होती आणि ओके. मग मी म्हटलं की "बापरे! अगं तू का वाढते?" म्हणजे मी तिला हिंदीतनं विचारलं की "आप क्यों ये कर रहे हो?" तर ती म्हणे की "घर में मैं अकेली हूँ." तर मला ते इतकं हे झालं म्हटलं "मुझे क्यों आवाज नहीं दिया?" तर ती मला म्हणे की "फिर सेवा का क्या मतलब है?" म्हणजे ओह! मग तुमचीच मी मदत घेतली, तर मी तुमची सेवा केल्याचं काय? मग तिच्या सासऱ्यांनी सांगितलं, की आता ही उद्या जाणार आहे. हिला 9वा महिना लागलाय हं, आणि हिची अशी इच्छा होती परिक्रमावासी दिसल्यावर, की आता मला 2-3 महिने परिक्रमावासींची सेवा करता येणार नाही. तर आज जर मी हे परिक्रमावासांना जर मी भोजन प्रसादी दिली,
तर नक्कीच यांचे आशीर्वाद मला आणि माझ्या बाळाला मिळतील. हो. आणि 1 मिनिटं म्हणजे असं मी नुसतं तिच्याकडे बघितलं आणि मग मला विचार आला, की आज आपल्याकडे कम्फर्ट झोनमध्ये जगणारी जनरेशन, की हं. प्रेग्नंट असताना केला जाणारा बाऊ आ, आणि ही 9व्या महिन्यात एवढ्या ह्याच्यात हिने स्वयंपाक केला. खरंच म्हणजे आम्ही अंतःकरणाने तिला आशीर्वाद दिला, की तुझी सुखरूप डिलिव्हरी आणि चांगली होऊ देत आणि हनुमान हं. जयंती उद्या आहे आणि वाह! हनुमानासारखाच मुलगा तुला होऊ देत. तर हे वाह! जे काही सेवाभाव मी तो बघितला, की मला हे असे अनेक क्षण माझ्या कायम स्मरणात आहेत आणि हे कायम मला आठवतात आणि मला हे कायम जमिनीवर ठेवण्यासाठी मला मदत करतात. म्हणजे कुठेही हुरळून जायची वेळ आली, हं. तर ही परिक्रमा मला सतत जमिनीवर आणते, की ओके, नाही ओके. वर जायचं नाहीये. तर जमीन हेच आपलं मुख्य हे आहे. जमिनीला सोडून, नाळेला सोडून आपण करेक्ट. कुठेही जाऊ शकत नाही. वाह! वाह! म्हणजे सेवाभाव कसा असतो ॲक्चुअली याचं ज्वलंत उदाहरण ज्वलंत तुम्हाला उदाहरण हे पाहायला होतं. मिळालं, अनुभवायला मिळालं. अनुभवायला मिळालं. पण मला एकंदर तिथली जी गाव व्यवस्था आहे, ती कशा प्रकारची आहे? जसं आपल्याकडे आहे तसंच होतं का वेगळं होतं? मग एकंदर मला त्या जरा विषयी सांगा आणि ती सगळे लोकं मिळून एकत्र हा सेवाभाव करतात का? गाव म्हणताल तर मोठे शहर सोडले तर हं. सगळी खेडी आणि किनाऱ्यावर असणारी गावच आहेत. ओके. मुख्य व्यवसाय त्यांचा शेतीच आहे. हां, नर्मदेला या 999 उपनद्या मिळालेल्या आहेत. हं, त्यामुळे पाणी मुबलक आहेत. हां, धरणं प्रचंड आहेत. हां. म्हणजे जर आता मी वाचते तेव्हा मला कळतं, की गुजरातचे, मध्य प्रदेशचे म्हणजे जवळपास 70% गावं हे फक्त नर्मदेवरच आहेत. ओके. आणि आपण जो गहू खातो, सिहोर वगैरे, हां, लोकवान हां, हां. हा मुख्य पीक त्यांचं तेच आहे. ओके. त्याच्यामुळे शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. हं. किनाऱ्यालगत सगळ्यांच्या शेती आहे किंवा शेतीशीच रिलेटेड त्यांची कामं आहेत. ओके. आपल्यासारखे शहर नाही, छोटे-छोटे गाव आहेत आणि ह्या गावामध्ये मुख्य त्यांचा गाभा जो जगण्याचा आहे तो नर्मदा. म्हणजे त्या हं. नर्मदेच्या अवतीभोवतीच आहेत. साधारण परिक्रमावासी सगळे त्या तटावरूनच जातात. हां. त्याच्यामुळे परिक्रमावाल्यांची सेवा करणं हा त्यांचा मुख्य हे असतो. ओके. यांच्याकडे साधारण 3 पिकं घेतात हे. हं. गव्हाचं एक पीक असतं, त्याच्यानंतर तांदूळ, पाणी हं. भरपूर असल्याने हां. धान म्हणतात त्याला ते. हं, एक बार धान लेते है, एक बार गेहूँ लेते है हं. आणि एकदा हिरवे मूग. असं ओके, मुख्य व्यवसाय आहे. पण शेती खूप सुजलाम सुफलाम आहे. ओके. म्हणजे अत्यंत शेतकरी सधन आहेत, हं. पण परोपकारी वृत्तीचे आहेत. हां. म्हणजे सगळं हे बघताना असं कुणीही रडणारं व्यक्ती दिसणार नाहीत किंवा अगदी नसणारा सुद्धा माणूस काही ना काही साखर तरी तुमच्या हातावर ठेवेल. ओके. म्हणजे एवढा त्यांच्याकडे सेवाभाव आहे आणि नदीची ती मातृम म्हणजे जेव्हा ते नर्मदा मैया म्हणतात किंवा हं. बोलताना मैया तट से आए हो, मैया के यहाँ से आए हो, ते ते जे बोलण्याचा त्यांचा जो स्वर असतो, ओके. हां, तो हां. इतका मात्र स्वरूप आणि अर्थ असतो, की आपल्याला ते कळतं, की हे किती त्यांचं प्रेम आहे त्याच्यावर. हां, हां, हां. उदाहरणार्थ आता आमचं अंघोळ, नित्यसेवा नदीवर असायची, हं. नदीवर आरती वगैरे असायची. आता गावातली साधारण छोटी मुलं नदीवर खेळणारी, इकडे-तिकडे हां, हां. असतातच ती. बरोबर. तर ती जी मुलं असायची आणि अजून दुसरे कोणी लोकं आले आणि ते नदीवर अंघोळ करून कपडे वगैरे धुत असतील हं, किंवा इव्हन साबण जरी लावलं, हं. तरी ते ओरडायचे, "मैया को गंदा मत करो, मैया है ये, मैया हां. में ऐसा गंदा नहीं डालने का." म्हणजे आज मी पुण्यात राहते, मी मुळा-मुठामध्ये किती घाण पसरलेली आहे हो, किंवा हो, हो, किती हो. दूषित पाणी तिच्यामध्ये सोडलेलं आहे. बरोबर. तसं नर्मदा तटावर तुम्हाला दूषित पाणी दिसणार नाही. हे हो. किनारे या लोकांच्या मार्फत म्हणजे वाह! एक मातृस्वरूप आहे. हं. आपल्याकडे जसा देव्हारा आहे, तसं त्यांच्याकडे ती माता आहे आणि ती जिवंत प्रत्यक्ष डोळ्यांनी वाह! दिसणारी आणि जगणारी ती व्यक्ती आहे. म्हणजे आपण जसं देवाला विनंती करतो, की "देवा माझा ही गोष्ट पूर्ण होऊ हं. दे." तसं ह्यांचं प्रत्येक गोष्ट हे नर्मदा मैयाला सांगतात. ओके. प्रत्येक नवस हा मैया को हमने बोला है आणि जी पण वस्तू त्यांच्या आयुष्यात येती, हं. जसं आपण म्हणतो, की मी केलं, मी नोकरी करत होते म्हणून हे मी मोठं घर घेतलं. हां. मी हे करत होते म्हणून माझ्याकडे ही गाडी आहे. करेक्ट. तर इथे प्रत्येक जण असं म्हणतात, की "ये जो कुछ है, ये मैया की बदौलत है. ये सब मैया ने ओह! दिया है. ये मैया की कृपा है." म्हणजे कुणीही माणूस असं म्हणत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एका घरामध्ये आम्ही गेलो, त्यांचा अतिशय मोठा बंगला होता. हं. तर मी म्हटलं, "बाबाजी आपका घर बहुत अच्छा है." "हमारा नहीं, मैया का घर है. मैया ने ओह! रखा है. जब तक मैया रखेगी, जब तक हम है." म्हणजे हे किती आहे? नाहीतर आपण प्रत्येक गोष्टीवर आपला दावा सांगतो, की हे करेक्ट. माझं आहे, हे मी केलं. पण इथे यांच्याकडे मीपणाच नाही आहे. त्याच्यामुळे जी प्रत्येक गोष्ट घडती, हे तिच्या आशीर्वादाने आणि तिच्या कृपेने घडते आणि ती करवून घेते. वाह! त्याच्यामुळे प्रत्येक घर हे मैयेचं घर आहे, असं ते म्हणतात आणि असं ते जगतात सुद्धा. म्हणून मातृस्वरूप आहे म्हणून त्यांनी ती व्यवस्थित ठेवली आहे आणि तिचं खरंच सांगते, म्हणजे त्या लोकांच्यामुळेच तिचं संवर्धन झालंय. ओके, त्याच्यामुळे ओके, नर्मदा किनारा खरंच सुजलाम सुफलाम आहे. ओके. अतिशय छान आहे. आता तुम्ही जे प्रसंग सांगितले ॲक्चुअली खरंच अंगावर शहारे येतायत, की बाबा
नर्मदा परिक्रमा का केली पाहिजे? तर आपल्यातला मी जर घालवायचा असेल, तर 100% केलीच पाहिजे, असं तर मला तरी वाटतंय. पण आता ते तुम्ही इंडिव्हिज्युअल अनुभव सांगितलेत किंवा एखाद्या परिवाराची किंवा एखाद्या व्यक्तीची सांगितली. पण एखादं गाव मिळून ज्यावेळेस असं काही करत असेल, तर त्या संदर्भातले काही अनुभव आहेत का? हो, तसे पण अनुभव आहेत माझे. हं. म्हणजे परिक्रमा सुरू केल्यावर साधारण एक 8-9 दिवसाच्या अंतरावर चिचली म्हणून एक गाव आहे. हां. तर तिथे आमची व्यवस्था एका मंदिरामध्ये होती. तिथे प्रत्येक ठिकाणी या आता मी म्हणजे ज्या तटावरनं चालतो, तिथे प्रत्येक ठिकाणी महादेवाचं मंदिर आहेच आहे. ओके. आणि पूर्ण मध्य प्रदेशामध्ये तुलसी रामायण सगळीकडे चालू असतं. म्हणजे बरं. हे लोकं रामाचे प्रचंड भक्त, हं. राम, हनुमान सगळ्यांच्या घरात सकाळी तुम्हाला हनुमान चालीसा ऐकू येणारच येणार. ओह! म्हणजे कुठलेही गाणे नाही आणि सगळीकडे माईक लावून यांच्याकडे मंदिरांमध्ये दिवस-रात्र रामचरित मानस हे चालू असतं, कथापठण. ओके. म्हणजे एकेकानी येऊन तिथे 3-3 तास सेवा द्यायची आणि अखंड तो जप बंद ओह! करायचा नाही. बरं. तर असं ह्यांची ही सेवा चालू असते. तर असं आम्ही एका चिचली या गावात राहिलेलो होतो हं. आणि इथे मंदिरामध्येच झोपलेलो होतो. साधारण आम्ही थोडं उजेडल्यावर थंडीचे दिवस होते म्हणून थोडंसं 4:30-5 ला उठायचो. हं. तर इथे सगळी लोकं बघितली तर 4:30 लाच सगळी आरती वगैरे सुरू झाली. हं. मंदिरात होतो त्याच्यामुळे लगेच उठलो, आवाज आला म्हणून. हं. आणि बघितलं तर सगळी लोकं हातामध्ये त्यांच्या कमंडलू आणि फुलांच्या परड्या. बाहेर ओके. आलो, आता आमची नित्यसेवा आणि हे सगळं करायचं होतं म्हणून बाहेर आलो, स्नानाला जायला निघालो. बघितलं तर प्रत्येक गाव जागं होतं. प्रत्येक गाव म्हणजे आपण जे परीकथेत ऐकतो, की जुन्या काळामध्ये सगळे सकाळी उठून मंदिरामध्ये हां, जात हां, हां, होते, हातात हां. परड्या असायच्या, जल असायचं. तर मग मी सगळं बघितल्यावर मग तिथे मी एका गृहस्थांना विचारलं, की "का हो हे सगळेजण जल चढवतात का?" तर ते हं. म्हणे, की "माताजी यहाँ पर मैया जी को जल चढ़ाए बिना कोई भी काम शुरू नहीं होता." ओके. म्हणजे एक गाव कसं असावं आणि गावाचे एक संस्कार कसे असावे. हं, हं. आता हे संस्कार यांनी आत्ता रुजवलेत म्हणजे लहान मुलांपासून ते आहेत. म्हणजे हां, पुढे हे सगळ्या मुलांना हे कळणार आहे. म्हणजे हां. आपण जर संस्कृती टिकवली तर ती टिकते. तर या करेक्ट. गावाकडे बघून मला ते कळालं, की हां, बोबडं बोलणारा मुलगा पण शिकवताना तुम्ही पहिला शब्दच नर्मदे हर शिकवलाय. हां. तर ते तितक्याच वाह! या आपुलकीने ती सेवा करतात. तर हा मला सेवाभाव खूप छान वाटला आणि विशेष म्हणजे यांची तरुण मुलं. हं, सगळे तरुण मुलं. म्हणजे मी हे आवर्जून सांगेन, की मी अशा खूप गावांमध्ये आता अमावास्या पौर्णिमेला जायचे. जसं मी सांगितलं, की प्रत्येक अमावास्येला आणि प्रत्येक पौर्णिमेला हं. प्रत्येक घरातला एकतरी माणूस नर्मदेच्या स्नानासाठी गेलाच पाहिजे. ओह! मॅक्सिमम लोकं ह्यांचे नदीतच अंघोळ करतात. पण जे ओके, कोणी जाऊ शकत नाहीत, ते खास अमावास्येला आणि पौर्णिमेला जातात. ओके. अमावास्येला, पौर्णिमेला जसं आपल्याकडे जत्रा, यात्रा म्हणतो हं, आपण भरते, हं. तसं प्रत्येक किनाऱ्यावर यांची यात्रा भरलेली असते. मग ओके, नर्मदेचं स्नान, नर्मदेची आरती आणि तिथे नैवेद्य बनवायचा आणि तिथेच तो नैवेद्य दाखवायचा आणि तिथेच बसून तो खायचा. तर ओके. असं ह्यांचं ही संस्कृती आहे. मग तुम्ही कसेही असा, कुठूनही असा, श्रीमंत असा, नोकरीतले असा, माझ्याकडे मला ओळखीचे एक भेटलेले होते. ते आय-सी-आय-सी-आय बँकेत होते. हं. तरी पण ते दुपारच्या दुपारमधून वेळ काढून ते म्हणजे खास स्नानासाठी गेलेले होते. तर ओह! त्यांची आमची ओळख झाल्यावर त्यांनी सांगितलं, "आगे आप जो गाव से जाओगी, तो वो गाँव मेरा है. अभी तो मैं गाड़ी पे आया हूँ, पर हमारे गाँव से ही आप आगे जाने वाले हो. तो हां. हमें भी सेवा करने का अवसर देना और हमारे यहाँ चाय पीने के लिए ज़रूर आना." तर ओह! म्हणजे मला छान वाटलं, की म्हणजे तुम्ही बँकेत आहात, पण तुम्ही तुमचं हे मूळ विसरलेलं नाही आहे, हां, हां, की हां. माझं नाळेशी मी ते घट्ट आहे. म्हणजे करेक्ट. नर्मदा माता ही त्यांची माता आहे आणि ती नाळ त्यांनी पक्की पकडून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे हां. मी म्हणेन, की ते खरंच समृद्ध आहेत आणि सुखी आहेत. म्हणजे एका ठिकाणी एका आश्रमात आम्हाला एका बाबाजींनी सांगितलेलं हं, होतं, की "तुम शहरवासियों के पास बहुत पैसा है, हं. पर सुख नहीं है. हां, हमारे पास बहुत सुख है, पर पैसा नहीं है." हां. तर म्हणजे जगायला काय लागतं? सुख. सुखासाठी काय हां. लागतं? तर पैसा असला तर सुख आहे का? तर नाही नाही. आहे. नक्कीच नाहीये. म्हणजे माझ्याकडे खूप करेक्ट. पैसा आहे, पण मी नक्की सुखी आहे का? तर नाही. नाही आहे. पण जी लोकं सुखी आहेत त्यांना त्या सुखासाठी पैशाची काहीच गरज गरज नाहीये. नाही. अशा खूप घरांमध्ये मी गेले किंवा मी खूप लोकं हं, व्यवस्थित अशी बघितली, की किती सुखी होती. सुखाची परिभाषा काय होती. आता हं. महाशिवरात्र येणार आहे. तर मी माझ्या परिक्रमेत ज्या शिवरात्रीच्या 17वन म्हणून एक गाव आहे. हां. ही परिक्रमा अ, मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला सांगितली आणि युधिष्ठिरांनी या सगळ्या तीर्थांचं महत्त्व ऐकून ही परिक्रमा पहिल्यांदा केली. असं अच्छा. म्हणतात, की म्हणजे मार्कंडेयानंतर जर कोणी पहिली परिक्रमा केली असेल, तर ही राजा युधिष्ठिराने म्हणजे पांडवांनी ही ओके. परिक्रमा केली. केली. तर हां. या पांडवांच्या परिक्रमा काळात 17वन म्हणून एक गाव आहे. हं, तिथं त्यांनी यज्ञ केला होता आणि सुदैवाने आम्ही शिवरात्रीच्या दिवशी त्याच गावाला होतो. हं. सुंदर किनारा आहे आणि खूपच भाविक लोकं आहेत.
तर इथे एका घरात आम्ही विचारत होतो, की इथे कुठे मंदिर आहे का? कारण आम्हाला कळालं होतं, की इथे काही आश्रम वगैरे नाही. तर मी म्हटलं, की साधारण काही आश्रम नसेल तर मंदिरामध्ये आम्ही उतरायचो. हां. तर मंदिर आहे का? तर ती बाई म्हटली, की "मंदिर में क्यों? यहाँ पर तो मंदिर है, पण तिथे काही खास लाईट वगैरे नाहीये, तर हं. तुम्ही राहू शकणार नाही, तर तुम्ही आमच्याकडे राहा." आता मी ओके. बघितलं, की त्यांच्या घरामध्ये खूप मोठा कार्यक्रम चाललेला होता. हं, तर ऑकवर्ड वाटलं, की यांच्याचकडे इतके पाहुणे आलेत, आपण कुठे राहायचं? हं. पण मग त्यांच्या घरातली मुख्य स्त्री पुन्हा आली. तर ती म्हणली, की "नहीं, नहीं, हमारे घर में प्रोग्राम है, पर आप परिक्रमावासी आए, तो हं. हमारा आनंद द्विगुणित हो जाएगा, तो आप ओके. आना." मग आम्हाला दुसरा पर्याय नव्हता आणि शिवरात्र पण होती आणि आम्हाला तटावर राहायचा अनुभव घ्यायचा होता. हां, हां, आणि हां. दुसरी गोष्ट, की राजा युधिष्ठिराने इथे यज्ञ केलेला होता हं, आणि आपण नेमकं त्याच ठिकाणी आलोय. म्हणून आम्ही तिथे राहायचं त्यांच्या घरी ठरवलं. तर त्यांच्या घरी जी नातसून होती, हं. तर त्या नातसुनेच्या माहेरवरनं शिवरात्रीला त्यांच्याकडे खूप पदार्थ आणि वस्तू पाठवतात. हां. तर ते पाठवून आणि गावातल्या लोकांना सगळ्यांना खायला देण्यासाठी आणि बघायला याच्यासाठी तर ते बोलवतात. असा ओके. त्यांच्याकडे त्या नातसुनेचा कार्यक्रम होता. हं. आम्हाला त्यांनी बसायला जागा दिली. त्यांचे पाहुणे आम्ही बघत होतो. त्यांनी दिलेले सगळे प्रेझेंट तिथे लावलेले होते. आलेल्यांना त्यांच्या घरून जे काही हे होतं, तर ते गोडधोडाचं खायला हं. देणं चालू होतं. मग सगळे पाहुणे गेल्यावर आम्ही बघितलं, की साधारण 2 खोल्या आहेत. मध्य गाभेवर त्यांनी वरती ताडपत्री टाकलेली होती, चूल मांडलेली होती. हं. मग थोड्या वेळाने आम्हाला अंदाज आला, की या घरामध्ये ही मुख्य बाई, या 3 सुना, 3 मुलं आणि हा नातू ज्याचं आत्ताच हां. नुकतंच लग्न झालेलं होतं. तर मग ह्यांच्याशी बोलताना असं मला कळालं, की हे लोकांचे एवढे मोठे बंगले आहेत. हं. पण एकत्र राहण्यासाठी हं. हे तिघं मिळून एकत्र त्या छोट्याशा 2 खोलीत राहत होते. ओके. म्हणजे मी त्यांना म्हटलं, की "ये थोडा आपके लिए कम जगह नहीं है, की हं, तुम्ही इतके लोकं आहेत." हं, कारण आता आम्ही ओसरीवर झोपलेलो होतो, ते लोकं पण ओसरीवर झोपलेले होते. हं. पण जेव्हा पाऊस असेल तेव्हा काय करायचं? तर तिने सांगितलं होतं, की पावसामध्ये हे आमचं पण डूबमध्ये जातं. ओके. इथपर्यंत पाणी येतं. तर ओके. आमचं गावामध्ये वेगळं घर आहे आणि आम्ही तिथे राहायला जातो. तर म्हटलं, "मग तुमचं इतकं छान घर असताना तुम्ही इथे का राहता?" हं, तर ते म्हणे, की "ते आमच्या तिघांचं वेगळं-वेगळं घर आहे ना, तर हं. आम्हाला एकत्र राहायचंय." आणि एकत्र ओह! राहण्यासाठी भांडणाऱ्या 3 सुना मी पहिल्यांदा बघितल्या. कारण आत्तापर्यंत परिवार विभक्त होण्यासाठी भांडणं होणारी मी ऐकलेलं हं. होतं. पण एकत्र राहण्यासाठी मग ती मोठी जाऊ म्हटली, की "ये दोनों मुझे छोडती नहीं है." आणि ती मोठी म्हटली, की "मी सासूला सोडणार नाही." आणि जी नातसून ओह! आली होती, तर ती म्हणे, की "अगर मेरी सास अलग से रहती नहीं, तो मैं कैसे रह सकती हूँ?" तर मला पण या तिघांचा वाह! सहवास पाहिजे. म्हणजे त्या परिवारात मी जेव्हा राहिले ना, तर एखाद्या गोकुळात राहिल्याचा आनंद मला झाला, की वाह! सकाळी उठल्यावर एका सुनेनी सगळं सारवून घेणं. आजही एवढं मोठं घर असताना मी प्रत्येकाच्या घरात बघितलं, की त्यांचे स्वयंपाकघरे सारवलेली असतात. हं. गॅस हा मुख्य कार्यक्रम असेल तरच वापरल्या जातात. नाहीतर ओके. ते म्हणतात, की चूल्हे पे कर खाना स्वाद देता है. हां. तर त्यांच्याकडे जो काही जेवण होतं, म्हणजे तुम्ही श्रीमंत असले तरी 2 किचन तुम्हाला बघायला मिळणार. कुणी आलं तरच तुम्ही स्वयंपाकघरात त्या बनवणार, नाहीतर चुलीवरचंच जेवण जेवणार आणि वाह! ते चूल वगैरे सारवून घेणं, हा जो काही प्रकार आहे, तर हे मी तिथे सगळं बघितलं. बरं आम्ही तिथे त्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी थांबलो. नदीवर अंघोळ, आरती खूप सुंदर सोहळा झाला आमचा. हां. तिथल्या मंदिरात पूजा वगैरे पण खूप छान झाली. आता आमची निघायची वेळ आली, तर या बाईनी माझं कमंडलू लपवून ठेवलं. ओह! "थांबा, थांबा, थांबा." म्हटलं, "नाही थांबू नाही शकत. आम्हाला पुढे गेलं पाहिजे. हं, काल आम्ही तुमचा आग्रह हे केला. आज आम्ही आता दुपारचे 12 वाजलेत. हं, म्हणजे सकाळचा प्रहर आम्ही तुमच्याचकडे काढलाय. आता हं, पुढे गेलं पाहिजे." तर प्रेम कसं असावं? तर तिने माझं कमंडलू लपवलं. हं. म्हणे, "बिना कमंडलू के तो आप जा ही नहीं सकती मैया." आता हे खरंच होतं. हं, म्हणजे म्हणजे हे म्हणजे अजून 1 तास आम्ही तिथे थांबलो. हं, तिला विनंती केली, की म्हटलं, "माताजी मी पुन्हा येईल तुमच्याकडे." तर ती रडायला लागली. हं. ती रडायला लागली. म्हटलं, की मी जाताना 1.5 दिवसाचा सहवास, दीडही म्हणता येणार नाही. आदल्या दिवशीची संध्याकाळ ते उद्याचा दुपारी 12 हं. या सहवासात हिचं माझ्याशी काय प्रेम जमलं असेल किंवा काय किंवा मी पण त्या कुटुंबाचा इतका एक भाग झाले, की ती बाई जेव्हा माझा हात धरून माझं कमंडलू लपवून रडायला लागली, तर हां. मला पण रडू आलं, की ओके. काय प्रेम आहे म्हणायचं याला, की काय आहे? मग हं. खरंच मी खूप श्रीमंतीत जाऊन तो आनंद घेईल का, की जो मी आत्ता मिळवतीये? हां. म्हणजे एखाद्या सधन घरात मला तो आनंद येणार नाही, जो मला आज यांच्या छोट्या घरात आणि या माणसांनी भरलेल्या प्रेमांच्या म्हणजे माणसांच्या घरात हा जो आनंद आला, तर मी अगदी गोकुळ म्हणेन यांचं घर. वाह! आणि ही बाई रडायला लागली. ही बाई मला पुढे 1-1.5 किलोमीटर सोडवायला आली, माझं कमंडलू घेऊन आणि हिने माझ्याकडनं शपथ घेतली. म्हणे की "वचन देना, ऐसे मैंने बहुत लोग देखे हैं, की बोलते हैं, की हम फिर से आएंगे, पर आते नहीं. तर तू जर मला ही शपथ दिली, तर तू पुन्हा या किनाऱ्यावर येणार आणि या नाही तर पुढच्या जन्मात तरी तुला ते देण्यासाठी यावंच लागेल." ओह! तर हे जे काही अद्भुत घडलं ना, तर म्हणजे मी पुढे चालताना हे किती वेळ मी यांच्या परिवारातनं बाहेर आलेली नव्हते. म्हणजे मी ओह! शरीराने चालत होते, मनात नामस्मरण होतं, पण माझ्या मनात कुठेतरी ते कुटुंब होतं
आणि पुढच्या शिवरात्रीला आवर्जून म्हणजे मला तर आठवण आलीच, पण त्यांनी मला सगळ्यांनी मिळून व्हिडिओ कॉल केला आणि वाह! त्यांच्याकडे मे महिन्यामध्ये नर्मदा पुराण ठेवलेलं होतं. तर मी सांगते, की दिवसाला 3-3 फोन यांचे मला यायचे, की "माताराम नर्मदा पुराण है, आप आ जाओ, आप आ जाओ. आप हरदा तक आ जाओ, हमारा बेटा आपको लेने के लिए आ जाएगा." म्हणजे आजही या लोकांशी माझे तितकेच छान संबंध आहे. वाह! म्हणजे आता येणाऱ्या परवाच्या शिवरात्रीला सुद्धा हे लोकं मला फोन करतील आणि त्यांची पूजा ओके. दाखवतील. आपल्याकडे शिवरात्रीला आपण उपास आणि घरात शिवपूजा करतो, पण हं. यांच्याकडे लिंग करतात मातीचं ओके, आणि त्या लिंगाची हे पूजा करतात आणि मग ते लिंग विसर्जित करतात. तर ओके. अशी यांची वेगळी पूजा असते. तर ती पण ओहो! मला त्या माध्यमातनं कळाली, की यांची शिवरात्र कशी असते. ओके. तर त्या कुटुंबाचा एक भाग बनता आलं. त्या कुटुंबात सोबून म्हणजे ते शिवलिंग त्यांनी बनवलं आणि इतकं छान त्यांच्या मुख्य मोठ्या मुलाने ते शिवलिंग बनवलं. माझ्याकडे त्याचे फोटो आहेत. अत्यंत रेखीव आणि सगळा परिवार गोल बसलेला होता आणि ओके. ते जे पुस्तक त्यांनी होतं आणि त्या पुस्तकातनं जसं-जसं बघून एक-एक मंत्र म्हणत होते आणि ते अर्पण करत होते त्या वस्तू. त्या अर्चन करत होते त्या पिंडीवर. ओके. तसं ते आम्हाला पण सांगत होते. तर म्हणजे हां. आमची ही म्हणजे लक्षात राहणारी शिवरात्र झाली, वाह! की हे एक वेगळा प्रकार बघायला मिळाला आणि त्यांच्यासोबत तो जगता आला आणि पुन्हा म्हणेल, की प्रारब्ध जर असेल, तर माझ्या प्रारब्धात कुठेतरी त्यांच्यासोबत अपूर्ण राहिलेली पूजा ही परमेश्वराने त्या माध्यमातनं पूर्ण करून घेतली आणि अशा रीतीने मग त्यांच्या पुढून आम्ही अमरकंटकपर्यंत पोहोचलो, उगमापर्यंत आणि असाच पुढे प्रवास करत आम्ही पुन्हा ओंकारेश्वरला वापस आलो. आता एक थोडंसं छोटीशी गोष्ट सांगते, की जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, की अहंकार मनामध्ये येतो. हां. तसं एक परिक्रमेत मला एक गृहस्थ भेटलेले होते, हं, की ज्यांची परिक्रमा ऑलमोस्ट पूर्ण झालेली होती. हं, म्हणजे 3,300 किलोमीटर 3,300 किलोमीटरचा हा जो टप्पा आहे, तो आता शेवटच्या 30 किलोमीटरवर आलेला होता. हं. बाबांना अतोनात आनंद झालेला होता. कोणालाही होणार साहजिक आहे, की इतकी निर्विघ्न परिक्रमा होणं हे खरंच नशिबाचाच भाग आहे. आता हां, आपण पाठीमागे अनुभवलं, की लोकं किती आजारी पडतात. हां. कोणाचे पाय मोडतात, कोणाला शुगर किती फ्लक्च्युएट होते, कोणाला हार्ट अटॅक येतात. असे अनंत अनुभव आम्ही पाठीमागून बघत पुढपर्यंत आलेलो होतो. या बाबांना अतोनात आनंद झालेला होता. हे सगळ्यांना फोन करून सांगत होते, की आता संपलं. उद्या आम्ही ओंकारेश्वरला पोहोचणार आणि माझी परिक्रमा संपली. या ओह! आनंदातच हे झोपले आणि सकाळी उठले आणि सकाळी जेव्हा हे रस्त्यावर जेव्हा आले आणि रस्त्यावर थोडंसं चालले असतील, की मागून एका टेम्पोनी यांना उडवलं. ओह! आणि मग हे काका बेशुद्ध पडले आणि मग ॲम्ब्युलन्स मार्गे नदी क्रॉस करून यांना ओंकारेश्वरला न्यावं लागलं आणि तोंडाशी आलेली परिक्रमा फक्त 30 किलोमीटरवर नर्मदा क्रॉस केली, की परिक्रमेच्या नियमामध्ये नर्मदेचं उल्लंघन नाही करायचं, की परिक्रमा ओके. थांबते. तर असं ते आहे, की तुमच्या मनामध्ये गर्व नाही पाहिजे. तुम्हाला सतत जमिनीवर असलं पाहिजे, की आज तू नेतीयेस, उद्याही तूच नेणार आहेस आणि परवाही तूच नेणार आहेस. तर हा जो शरणागतीचा तिच्याशी भाव होता, म्हणजे एकंदरीत 350 किलोमीटरमध्ये मला स्वतःच्या परिवर्तनासाठी तिने पहिले तर जमिनीवर राहायला शिकवलं. हं, आत हं. बघायला शिकवलं. आपण पटकन लोकांना नावं ठेवतो. हं, हं. आधी स्वतः काय आहे ते कधीच बघत नाही. बरोबर. तर ते आधी स्वतःकडे बघायला शिकवलं आणि तप काय असतं, तप कसं केलं पाहिजे आणि तपाने काय साध्य होतं हं, आणि इतक्या लोकांनी केलेल्या म्हणजे जसं मी सांगितलं, की सगळ्या ऋषीमुनींनी केलंय, तसं देवांनी केलेली तपोभूमी आहे. हं. जसं मी सांगितलं, की इंद्राची तपोभूमी आहे, चंद्राची तपोभूमी आहे, हां. नारदांची तपोभूमी आहे. तर या सगळ्या संत, महंत आणि देवांच्या तपश्चर्या भूमीतनं त्यांची ऊर्जा, त्यांची स्पंदनं हं. अशी सगळी घेऊन माझी झोळी भरलेली होती. खरं तर परिक्रमा संपल्यावर घरी जाण्याचा आनंद व्हायला पाहिजे, पण तो नव्हता. शेवटच्या दिवशी हे सगळं सुटणार आहे, याची अनामिक हुरहूर लागली आणि डोळ्यात पाणी आलं आणि कधीही परिक्रमा संपू नये असं हं. वाटलं. म्हणजे ह्या ओके. परिक्रमेने मला म्हणजे पूर्ण अंतर्बाह्य बदलून टाकलं. जगाकडचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि हे जे काही विषयात्मक जग मी जगते आणि जे मी खोटं जग जगते, हां. तर दिखाव्याचं, तर ह्या दिखाव्या आणि खरं काय आहे यातला फरक तिने मला कळवला. तर ओह! ह्याच्यासाठी मी तिची शतशः आभारी आहे, की एका योग्य वयात तिने मला हे सगळं दाखवलं, की जिथून माझ्या पुढच्या आयुष्यासाठी माझा आध्यात्मिक प्रवास आता चांगल्या रीतीने होईल. वाह! आणि सोबतीला ती रोज आहेच आहे हं, हं. देवाऱ्यामध्ये, त्यामुळे रोजच तिच्याशी संवाद होतो. तर अशा प्रकारे माझी नर्मदा परिक्रमा अतिशय सुखरूप, आनंदी आणि 2 पितृतुल्य व्यक्तींसोबत झाली, जिची मला खरंच नितांत म्हणजे ओढ होती, की वडिलांसोबत जगायचं होतं, जे काही राहिलेलं होतं. तर आताही तुम्हाला सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येईल, की खरंच, की तो अविस्मरणीय एक क्षण होता आणि अशा रीतीने ओंकारेश्वरला अ, साधारण अक्षय तृतीयेच्या दिवशी हं. माझी परिक्रमा पूर्ण झाली.
तुम्ही आत्ता हे जे काही अनुभव सांगितले, हे अनुभव सांगितल्यावर ते अंगावर काटे येतायत, की जगणं कसं असलं पाहिजे खरं पाहिजे. तर ह्या परिक्रमेतून शिकायला मिळतं. जी लोकं तुम्हाला भेटली, त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून खूप सारं शिकायला शिकायला मिळालं. आणि आपण कोण आहोत आणि आपण कशासाठी आलोत, हे नक्कीच मुख्य. हो. ह्या परिक्रमेतून कळतं. हे मला तरी कळालंय आणि मला वाटतं ज्यांनी आत्तापर्यंत एपिसोड बघितलाय, त्यांना तर अजून वाटत असेल, की अजून काय